प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, पुन्हा एक बार आम्ही तुझे आभार मानतो की नवीन दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास. दिवसभर तो मला सहाय्य पुरवलं, शक्ती पुरवलीस आणि सायंकाळच्या वेळी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू तू आम्हाला या ठिकाणी आणलंस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय परमेश्वरा, तुझं वचन जे आमच्या पावलांकरता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तू द्यावंस असे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. साधारण लेन समयापूर्वी आपण त्रैक देव ह्याच्याविषयी आपण मनन करत होतो आणि त्रैक देवामध्ये आपण देव जो पिता, देव जो पुत्र ह्या दोन व्यक्तींशी संबंधाने आपण अभ्यास केला होता. आज त्यातली जी तिसरी व्यक्ती आहे, देव जो पवित्र आत्मा, ह्या विषयावर थोडं वेळ मनन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. देव जो पवित्र आत्मा आहे, त्या पवित्र आत्म्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाचा विषय आहे आजचा आणि आपण सर्वजण या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याला माहिती आहे त्रैक देव आहे. देव जो पिता, आपण ज्याला यहोवा किंवा जुन्या करारामध्ये यहोवा म्हणतात, ह्याचं मुख्य कार्य काय आहे? आपण ज्यावेळेस प्रेषितांचा मतांगीकार म्हणतो किंवा विश्वासाने ऐकतो त्यावेळेस आपण देव जो पिता याचं कार्य काय आपण पाहतो. काय केलं त्याने? आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता येतो. बरोबर, हा निर्माण करता झाला. ह्याने आकाश आणि पृथ्वी, सर्व मनुष्यजात ही निर्माण केली. हे त्याचं कार्य आहे देव जो पित्याचं. देव जो पुत्र ह्याने काय केलं? देव जो पुत्र त्याने, त्याचं कार्य काय आहे? काय केलं त्याने? कृपा पुरवतो तो, पण कार्य कशासाठी तो या जगामध्ये कशासाठी आला? तारणासाठी. बरोबर ना. ह्यानी तारण साध्य, तारण करता येतो. तारण करता त्याने तारण म्हणजे मुक्तता दिली, पापापासून आमची सुटका केली. त्याने वधस्तंभावर मरण पाहून पापांचं जे वेतन आहे ते त्याने त्या ठिकाणी भोगून आम्हाला तारण प्राप्त करून दिलं, सार्वकालिक जीवन प्राप्त करून दिलं. आणि देव जो पवित्र आत्मा ह्याचं कार्य काय आहे? हा निर्माण करता आहे, हा तारण करता आहे, मार्गदर्शन करणं, संरक्षण करणं. अजून हां काय करतो? अजून काय काय? कैवारी. तो कैवारी किंवा मदतनीस आहे. कशासाठी मदत करतो तो आम्हाला? कसली मदत करतो? त्याला कैवारी सुद्धा म्हटलेलं आहे. कैवारी किंवा मदतनीस. मदतनीस याचा अर्थ मदतनीस. कसली मदत करतो तो आम्हाला? हां, पवित्र जीवन म्हणजे पवित्रतेत करता. पवित्रते करता तो आम्हाला मदत करतो. त्याच्या नावातच त्याचं कार्य आहे. त्याचं नाव काय? पवित्र आत्मा. तो आम्हाला पवित्र करतो. पवित्र जीवन जगण्यासाठी, शुद्ध जीवन जगण्यासाठी तो आम्हाला मदत करतो. असे तिघांचं कार्य आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. बरोबर ना? हा निर्माण करता, हा तारण करता आणि हा शुद्ध करण्याकरता आम्हाला शुद्ध करतो. आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या तिघं, ज्याला आपण म्हणतो अल्फा आणि ओमेगा, म्हणजे प्रारंभापासून तिघं आहेत. हे तिघं समान आहेत. ह्याच्यामध्ये कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी ज्येष्ठ नाही, कुणी कनिष्ठ नाही आहे. तिघंही समान आहेत. तिघांचं मत एकच आहे, एक मताचे आहेत. प्रारंभापासून ते आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार, ज्याला देव म्हणतो अल्फा आणि ओमेगा. म्हणजे एक देव इज इक्वल टू 3 व्यक्ती आणि 3 व्यक्तीमध्ये एक देव. ह्याला आपण त्रैक देव म्हणतो. त्रैक देव. बरोबर. एकाच देवाचे 3 भाग आहेत, 3 व्यक्ती आहेत आणि 3 व्यक्ती मिळून एक देव होतो, ज्याला आपण त्रैक देव. ह्या देवाची आपण उपासना करतो. आपला देव कोण आहे? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तिघं मिळून एक देव झालेले आहेत आणि एक देवामध्ये 3 व्यक्ती आहेत. तिघांचं एकच मत असतं, एकच चित्ताने आणि एकत्रितपणे ते कार्य करतात. त्याच्यामध्ये कुणामध्ये भेद नसतो. आता हे तिघांचं अस्तित्व कधीपासून आहे? तर अगदी ह्या जगाच्या आरंभापूर्वी आपल्याला अस्तित्व दिसतं. त्यासाठी आपल्याला उत्पत्तीमध्ये जावं लागेल.
उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि पहिलंच वचन काय म्हटलंय तिथं? उत्पत्ती 1:1. बरोबर. देवाने म्हणजे कोण? हा निर्माण करता, बरोबर ना? ह्याच्याविषयी म्हटलेलं आहे. प्रारंभी देवाने, हा जो निर्माण करता, याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. दुसरं वचन काय सांगतं? हां हां हां. कोणाविषयी म्हटलंय? आत्मा, बरोबर. त्या पृथ्वी अंधकारमय होती आणि आत्मा तळपत होता. आत्मा तळपत होता, बरोबर. म्हणजे दोघं एकत्र तिथे दिसत आहेत. ह्यानी निर्माण केली, त्यावेळेस त्याच्या अगोदर आत्मा पृथ्वीवर तळपत होता. आणि हा कुठं होता पुत्र? त्यावेळेस होता का नव्हता? पुत्र कुठं होता? स्वर्गात होता. पण तिथं असं वचन काय दिलेलं आहे का त्या पुत्राचं अस्तित्व काय आहे का? पित्याबरोबर होता. पुढचं वचन काय म्हणतं? हां, देव बोला. तेव्हा देव बोलला. म्हणजे काय बोलला? म्हणजे शब्द. हा शब्द आपल्याला कुठे दिसतो? योहान 1:1. काय म्हटलंय योहान 1:1 मध्ये? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. समजलं? तिघजण आपल्याला पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी दिसतात. एकाच वेळेस तिघजण दिसत आहेत. त्यामुळे आपण त्रैक देव म्हणतो. प्रत्येकाचं अस्तित्व आहे, प्रत्येकाला वेगळं कार्य आहे, पण एकाच दिवशी दिसत आहेत. प्रारंभी देवाने पृथ्वी निर्माण केली, जलभागावर आत्मा तळपत होता, देव बोलला म्हणजे शब्द, त्या शब्दाने आणि आत्मेने दोघांनी मिळून ती पृथ्वी निर्माण केली. ह्या दोघांच्या संगनमताने सर्व काय झालं? देव बोलला, तो शब्द आणि तो आत्मा ह्यांनी मिळून मग दिवस निर्माण केला, प्रकाश निर्माण केला, चंद्र सूर्य तारे निर्माण केले. ह्या दोघांनी मिळून केले. कधी? ज्यावेळेस हा बोलला. तो ह्याच्या निर्देशनाखाली, ह्याच्या मार्गदर्शनाखाली हा बोलला आणि ह्या दोघांनी मिळून पृथ्वी निर्माण केली. त्यामुळे दोघांचं अस्तित्व आपल्याला तिथे दिसतं. पवित्र शास्त्रामध्ये अशी दुसरी कुठली घटना आहे का की तिघजण एकाच वेळेस आपल्याला तिथे दिसत आहेत? अशी कुठली घटना? हां, अशी कुठली घटना आहे की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एकाच वेळेस आपल्याला दिसतात? हां, अब्रामाला दर्शन दिलं ते नाही, ते देवदूत होते. ते देवदूत होत्या. परमेश्वर तिथं म्हटलेलं आहे, पण युजली परमेश्वर आपल्याला दूत पाठवतात. जुन्या करारामध्ये अनेक वेळा परमेश्वराने असं केलं म्हटलं, पण ॲक्च्युली परमेश्वराचं दूत ते करत असतो. लक्षात तुमचे? त्यावेळी जे अब्रामाला भेटायला आले ते 3 दूत आपल्याला तिथे दिसत. हां, येशूचा बाप्तिस्मा. येशूचा बाप्तिस्मा त्यावेळेस काय झालं? येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस पुत्र कुठं आहे? यार्देन नदीत बाप्तिस्मा घेत आहे, बरोबर ना? आणि आकाशवाणी झाली. कोणाची आकाशवाणी झाली? तो काय म्हटला? हा माझा परमप्रिय पुत्र, ह्याच्याशी मी संतुष्ट आहे. आणि कबुतराच्या रूपानं पवित्र आत्मा त्याच्यावर आला. तिघजण एका दिवशी दिसत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ आमची त्रैक देवाचे उपासक आहोत हे तिथं सिद्ध होतं. आमचा देव त्रैक देव आहे हे सिद्ध करण्यासाठी 2 घटना आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहेत की तिघांचं अस्तित्व आहे. उत्पत्तीमध्ये आपल्याला दिसतं तिघांनी मिळून पृथ्वी निर्माण केली, आणि बाप्तिस्म्याच्या वेळेस हे तिघं आपल्याला एकत्र दिसतात, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, बरोबर ना? आता त्याच्यामध्ये आपण पिता आणि पुत्र पाहिलंय. आता पवित्र आत्म्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मग जुन्या करार जर आपण पाहिलं तर सर्व काही ह्या पित्याविषयी आपल्याला दिसतं जुन्या करारामध्ये. जुना करार म्हणजे काय? करार या शब्दाचा अर्थ काय? कॉव्हेनंट किंवा टेस्टमेंट किंवा एक आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. आजकालच्या दिवसामध्ये आपण करार करतो, नाही का? म्हणजे समजा एक घर मालक असतो आणि घर घेणारा असतो, त्यामध्ये करार होतो. विधी, लग्नविधी एक करार आहे, पती पत्नीमधले करार असतो. तसं एक कॉन्ट्रॅक्ट आहे. ह्या पिता यहोवाने कोणाशी करार केला? अब्राहाम, बरोबर. उत्पत्तीच्या आपल्याला 12व्या अध्यायामध्ये दिसतं हा पिता यहोवा अब्राहामाशी एक करार करतो. करार म्हणजे काही नियमावली असती, त्या नियमाप्रमाणे तो म्हणतो हे माझे नियम आहेत, याप्रमाणे तू चाललं पाहिजे आणि मी माझ्या अटी त्याप्रमाणे पूर्ण, ह्याला करार म्हणतात. आणि काय करार केला त्यांनी? मी तुझ्यापासून एक राष्ट्र निर्माण करील, तू राष्ट्र समूहाचा जनक होशील, तुझ्यापासून एक राष्ट्र निर्माण करील, तुझी संतती मी आकाशातील तारे आणि समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतकी मी करील, बरोबर. आणि मी तुमचा देव होईल, तुम्ही माझे लोक व्हाल. आणि त्याच्याद्वारे त्याने कोणतं राष्ट्र निर्माण केलं? इस्रायल राष्ट्र. हे सगळं आपल्याला ठाऊक आहे, मी फक्त उजळणी घेतोय. इस्रायल राष्ट्र निर्माण केलं. आणि म्हणून संपूर्ण जुन्या करारात उत्पत्तीपासून मलाकीपर्यंत
संपूर्ण इस्रायल राष्ट्र आणि त्यांचा देव ज्याला यहोवा ते म्हणायचे ह्याच्याविषयीची माहिती आपल्याला दिसते. बरोबर. हा एक पिता, ते तर पुत्राचं आपल्याला फारसं तिथं प्रगटीकरण दिसत आहे. पुत्र तिथं नाही आहे, पवित्र आत्मासुद्धा आहे काही ठिकाणी, परंतु तो वस्तीस्थान त्याचं स्वर्गात असायचं आणि तात्पुरता काही वेळेपर्यंत कार्य करण्यासाठी तो यायचा आणि कार्य करून निघून जायचा. जुन्या करारामध्ये तो कुणामध्ये अशी वस्ती करत नव्हता. देवाची वस्ती मनुष्यामध्ये नव्हती. हा देव ज्यावेळेस वस्ती करायला लागला, हा यहोवा पिता, त्याची वस्ती कुठं कुठं होती बरं जुन्या करारात? कुणा सांगू शकेल का? हा यहोवा म्हटला की मला एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आदाम आणि हवेने पाप केलं त्यावेळेस त्याची वस्ती मनुष्यामध्ये होती. एदेन बागेमध्ये परमेश्वर दररोज येऊन त्यांना भेटत असे, मित्र जशी मित्रांशी बोलत असो तो बोलत असे. ज्यावेळेस त्यांच्याकडून पाप झालं, ज्यावेळेस पाप घडतं त्यावेळेस पवित्र देव आणि पापी मनुष्य एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे देवाचा मनुष्याशी संपर्क तुटला. एदेन बागेतून त्यांना हाकून देण्यात आलं आणि देव स्वर्गामध्ये आला आणि पापी मनुष्य जगतामध्ये राहिले. देवाचा मनुष्याचा संबंध फारसा आला नाही. मग तो अंतर ठेवून राहणारा देव असा होत असे. परंतु तरीही देवाची इच्छा होती की मी माझ्या लोकांमध्ये असावं. आणि मग पहिल्यांदा देव एक इच्छा प्रगट करतो की मी मनुष्यांमध्ये राहावं. ती कोणती इच्छा कधी सांगू शकेल का? कोणत्या प्रसंगी देव म्हणतो की आता मी मनुष्यामध्ये राहण्यास येणार आहे? जुन्या करारात कधी असं घडलेलं आहे की देव म्हणतो मला आता लोकांमध्ये, माझ्या लोकांमध्ये येऊन वस्ती करायची, मला राहायचंय? त्याच्या अगोदर तू माझ्यासाठी एक मंदिर बांध, मंडप बांध. कोणचा? निवास मंडप. त्यावेळेस परमेश्वर म्हणतो माझी वस्ती लोकांमध्ये असावी म्हणून तू माझ्यासाठी एक निवास मंडप बांध. आणि हा यहोवा निवास मंडपामध्ये राहू लागला. निवास मंडप म्हणजे काय होतं बरं? कसा दिसायचा निवास मंडप? असा होता का आपल्या चर्चसारखा? कसा असायचा तो निवास मंडप? म्हणजे ते भटकंती करत होते, 40 वर्ष ते चालत होते, वचनतत्व देशाकडे चालले होते आणि म्हणून दगडी मातीचं बांधकाम करून चालणार नव्हतं, ते फिरतीवर होते. आणि म्हणून कापडी मंदिर. निवास मंडप म्हणजे काय होतं? एक कापडाचं मंदिर की ज्याच्यामध्ये 3 भाग असायचे, अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. आणि त्या परमपवित्र स्थानात परमेश्वराची वस्ती असायची. थोड्या दिवस राहिलं की परत कापड गुंडाळायचं, परत चालायचं, परत तिथं निवास मंडप बांधायचं. असं फिरतं मंदिर होतं आणि तिथं यहोवा परमेश्वर राहायचा. बरोबर ना? नंतर ह्या मंदिराचं रूपांतर शलमोनाने बांधलेल्या मंदिरामध्ये झालं. शलमोनाचं मंदिर, तिथे परमेश्वराची किंवा ह्या पित्याची वस्ती, या यहोवा देवाची वस्ती मंदिरामध्ये राहू लागली. परमेश्वर त्या शलमोनाने बांधलेल्या मंदिरामध्ये वस्ती करत असत. त्यावेळेस पवित्र आत्मा हा स्वर्गातच असायचा आणि त्याचे काही सेवक, आता उदाहरणार्थ आपण पाहतो गिदोन जो आहे तो कोण होता बरं? गिदोन शास्ता होता, शास्ता. बरोबर ना? तर ज्यावेळेस काही लोक किंवा जे मिद्यानी लोक त्यांनी ह्या इस्रायल लोकांवर हल्ला केला त्यावेळेस त्यांना पराभूत करण्यासाठी गिदोनाची निवड करण्यात आली. आणि मग गिदोनावर पवित्र आत्म्याने झडप घातली असं म्हटलेलं आहे. पवित्र आत्मा झडप घालायचं. झडप घालायचं म्हणजे तात्पुरता त्याच्यावर तो यायचा, त्याला सामर्थ्य प्राप्त व्हायचं आणि त्याप्रमाणे तो शत्रूंचा नाश करून तो पुन्हा पवित्र आत्मा निघून जायचा. तसं दुसरा एक शास्त्र आहे, त्याचं नाव शमशोन. ह्याच्याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे नाही का? शमशोन आणि कोण? दलीला. ही गोष्ट आपल्या सर्वांच्या परिचयाची. तर शमशोन ह्याची ताकद कशामध्ये होती? केसांमध्ये. ज्यावेळेस त्याला काही कार्य करायचं असेल त्यावेळेस पवित्र आत्मे त्याच्यावर झडप घालत असं म्हटलं. झडप घालत म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलंय द होली स्पिरिट क्लोथ हिम. क्लोथ हिम म्हणजे आपण कपडे कसे घालतो, आपल्या कायमस्वरूपी असतात का कपडे, आपण घालतो नंतर त्याला काढून टाकतो, तसं तो झडप घालायचा. आणि मग या शमशोनाने 1000 बलिष्ठांना ठार केलं. कार्य झाल्यावर तो पवित्र आत्मा परत निघून जायचा. अशा प्रकारे पवित्र आत्म्याचं कार्य जुन्या करारामध्ये होतं. तो कुणामध्ये राहत नव्हता, कुणामध्ये त्याची वस्ती नव्हती. पिता जो होता तो मंदिरामध्ये राहायचा. पुत्राचा उल्लेख जुन्या करारात नाहीये. पवित्र आत्मा तात्पुरता येऊन कार्य करून निघून जायचा. ही झाली जुन्या करारातली देवाची ओळख. बरोबर ना? इस्रायल लोकांना जी देवाची ओळख होती त्यांना हे दोघं गोष्ट माहितीच नव्हत्या. इस्रायल लोकांना त्यांना फक्त कोण माहीत होता? आपण ज्याला आता पिता म्हणतो, जो यहोवा आहे, त्याचीच त्याला ओळख होते. आणि म्हणून नेहमी यहोवाची आराधना करायची. यहोवा परमेश्वर, ज्याला यावे म्हणायचे नाही का? की ज्या मी असावायचा जो आहे, जो मोशेने ज्याला पाठवलं, मोशेकडून कार्य करून घेतलं, नंतर जे बाकीचे दाविदाला जो बोलला, हे सर्व ह्या पिताविषयी आपल्याला दिसत आहे जुन्या करारात.
पवित्र आत्मा तात्पुरता आपल्याला काही काही ठिकाणी दिसतो, कार्य करायला यायचा आणि तो निघून जायचा. हे पवित्र आत्मेचं कार्य जुन्या करारात दिसतो. पुत्राचा कुठंच उल्लेख जुन्या करारात नाही. जसंच आपण नवीन करारामध्ये येतो त्यावेळेस हा जो पुत्र आहे, जो देवाचा शब्द होता, शब्द काय झाला? देही झाला. बरोबर. आणि मग आपल्याला आता पुत्र दिसतो. हा जो शब्द आहे जुन्या करारात आपल्याला कुठं नव्हता, फक्त पृथ्वी निर्माण केली तिथेच आपण पाहतो. मग तो शब्द देही झाला आणि 2000 वर्षापूर्वी बेथलेहममध्ये जन्माला आला. बरोबर ना. आणि मग ह्या शब्दाविषयी आपण ह्याला काय म्हणायचं? येशू ख्रिस्त. बरोबर ना. या येशूविषयी आपण संपूर्ण शुभवर्तमानात वाचतो. आणि मग हा जो येशू ख्रिस्त आला, आता ह्याचं कार्य सुरू झालं. आता त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. येशू ख्रिस्त आला आणि त्याने बाप्तिस्मा घेतला. किती वर्षी बाप्तिस्मा घेतला? साधारण किती वर्षाचा होता तो? 30व्या वर्षी. बरोबर ना. आता 30व्या वर्षी बाप्तिस्मा घेतल्यानंतर बाप्तिस्म्याच्या वेळेस काय झालं? त्याच्यावर पवित्र आत्मा आला. आता एक लक्षात घ्या, संपूर्ण मानवजातीच्या इतिहासामध्ये म्हणजे येशू ख्रिस्त जगात आला त्यावेळेस 4000 वर्ष होऊन गेले होते. मानव आदामापासून येशूपर्यंत, आदामापासून येशूपर्यंत किती वर्ष झाले? 4000 वर्ष झाले. ह्या 4000 वर्षामध्ये कधीच कुणावर असा पवित्र आत्मा उतरला नव्हता जसं येशूवर आला. कारण काय? तो आला आणि त्याच्यामध्ये राहिला. हा पवित्र आत्मा येशूमध्ये राहिला. हे असं कधीच झालं नव्हतं आत्तापर्यंत. संपूर्ण जुना करार तुम्ही पाहिला, आदामापासून अब्राहाम, दावीद, मोशे, यशया, यिर्मया, जे सर्व 20 संदेश आहेत, कुणामध्येही आत्मा राहत नव्हता. येशू ख्रिस्त हा मानवजातीमध्ये असा पहिला व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये येऊन तो आत्मा राहू लागला आणि आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली येशू ख्रिस्त जीवन जगू लागला. आलं लक्षात तुमच्या? फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं आता इथून पुढं पवित्र आत्म्याचं कार्य आपल्याला दिसू लागतं. येशूमध्ये पवित्र आत्मा आला आणि तो त्याला मार्गदर्शन करू लागला. मार्गदर्शन करता आहे. येशू त्याच्या मार्गदर्शनाखाली चालला, आत्म्याच्या प्रेरणेने तो चालला. बरोबर ना. आणि बाप्तिस्म्याच्या वेळेस उदाहरणार्थ पवित्र आत्मा त्याच्यावर आला. बाप्तिस्मा झाल्यावर पहिलंच वचन काय म्हणतं पुढं? बाप्तिस्मा झाल्यावर येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर पुढं काय झालं? आत्मेने येशूला अरण्यात नेलं यासाठी की सैतानाकडून त्याची परीक्षा होईल. म्हणजे आता बघा इथून पुढं काय होतंय? बाप्तिस्मा झाल्या आत्मा त्याच्यामध्ये आला आणि आत्मेने त्याला नेलं, आत्मेने त्याला शक्ती दिली, आत्मेने तो बोलू लागला. म्हणजे आत्म्याद्वारे तो काम करू लागला. म्हणून पवित्र आत्म्याचा आपण जो आता अभ्यास करत आहोत हे समजण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे की येशूकडं पाहायचं, कारण तो आमचा आदर्श आहे, तो आमचा कित्ता आहे. आम्हाला त्याने एक उदाहरण घालून दिलं आहे आणि आत्म्याच्या प्रेरणेने कसं चालायचं हे येशू ख्रिस्त आम्हाला दाखवतो. आत्मा त्याच्यामध्ये आल्या नवीन अभिषेक झाला आणि लगेच आत्म्याच्या प्रेरणेने तो अरण्यात गेला. त्याची परीक्षा झाली. मग आत्म्याने त्याला या परीक्षेमध्ये विजय होण्यासाठी मदत केली. तर प्रत्येक वेळेस आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन तो हे जीवन जगू लागला. आलं लक्षात तुमच्या? आता येशू ख्रिस्त ज्यावेळेस साधारण 12 वर्षाचा होता त्यावेळेस आपल्याला माहिती आहे तो ज्ञानाने पूर्ण होता. बरोबर ना. ज्ञानाने पूर्ण होता, त्याला संपूर्ण नियमशास्त्र पाठ होतं. परंतु त्याने कार्याला कधी सुरू केले नाही. 30 वर्षाचा होईपर्यंत तो थांबला. कुठलंही कार्य केलं नाही, कुठलाही संदेश दिला नाही, कुठलाही चमत्कार केला नाही. म्हणजे जवळजवळ किती वर्ष थांबला तो? 18 वर्ष नाही का. 12 वर्षापासून 30 वर्षापर्यंत जरी त्याला पूर्ण ज्ञान होतं, जरी तो पवित्र होता, तरी तो 18 वर्ष थांबला. का? कारण बाप्तिस्म्याच्या वेळेस पवित्र आत्मा त्याच्यावर आल्याशिवाय त्याला कार्य तो करू शकत नव्हता. ही फार महत्त्वाची गोष्ट आम्हाला लक्षात घेतली पाहिजे. जरी तो येशू ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे, तारण करण्यासाठी जगात आलाय, तरी आत्मा त्याच्यामध्ये आल्याशिवाय, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्याशिवाय त्याने आपल्या कार्याला सुरुवात केली नाही, सेवा कार्य सुरू केलं नाही. कारण त्याच्या सामर्थ्यानेच ते करू शकत होतं. आणि म्हणून ह्या पवित्र आत्म्याचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या स्वतःच्या बुद्धीने, कलाकौशल्याने, आमच्या स्वतःच्या सामर्थ्याने आम्ही कधीच कार्य करू शकत नाही. कारण जखर्या त्याच्या पुस्तकामध्ये काय म्हणतो? बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी. आत्म्याने कार्यसिद्धी होती. आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला ह्या ठिकाणी स्वार्थ सांगण्याला किंवा त्याचं कार्य करायला मदत होती. आणि ती येशूपासून आपण पाहतो. बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्म्याने तो परिपूर्ण झाला आणि मग त्याने आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे. बरोबर ना. आणि तिथून पुढं
3.5 वर्ष आत्म्याच्या प्रेरणेने त्याने कार्य केलं. आणि म्हणून आपण इथं पाहतो की येशू ख्रिस्तसुद्धा थांबला आत्म्याची किंवा आत्म्याने आपल्याला अभिषेक व्हावा, आत्म्याने आपण परिपूर्ण व्हावं यासाठी येशू ख्रिस्त थांबून मग त्याने आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे. एवढंच नव्हे तर जे त्याचे शिष्य आहेत, येशूचे 12 शिष्य होते, हे शिष्य 3.5 वर्ष येशूच्या सेवेमध्ये काढले नाही का. त्यांनी काय केलं, हा गुरु त्यांचा होता, जवळून त्याला पाहिलेलं आहे, रात्रंदिवस त्याच्या सहवासात ते होते. येशूने जे दाखले सांगितले ते त्याने ऐकले, जे शुभवर्तमान सांगितलं ते आपल्या कानाने त्याने ऐकलं, जे चमत्कार केले ते त्यांनी पाहिले. सर्व गोष्टीमध्ये 3.5 वर्ष येशूच्या सहवासामध्ये त्याला ते रब्बी किंवा गुरु म्हणत असेल. पण केवळ 3.5 वर्ष येशूच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर लगेच ते स्वार्थ कार्य करू शकत नव्हते, कारण ते असफल झाले असते, त्यांना यश आलं नसतं. आणि म्हणून स्वतः येशू आता त्याचं शेवटचं दिवस आलेले आहेत. 3.5 वर्ष कार्य करत असताना साधारण 3 वर्ष गेले असतील आणि आता शेवट आलेला असताना आता तो त्यांना पवित्र आत्म्याची ओळख करून देत आहे. कारण त्याला माहिती आहे आता मी जाणार आहे, तो आपलं कार्य करणार होता. येशू कशासाठी आला होता या जगामध्ये? येशू या जगामध्ये कशासाठी आला होता? जगाचं तारण. कसं तारण करणार होता तो? वधस्तंभावर मरून पापाचं जे प्रायश्चित आहे त्याचं रक्त सांडून तो निष्पाप रक्ताने तिथं मरून आम्हाला पश्चाताप करून आमच्या पापांची तो त्या ठिकाणी क्षमा करून मरण पाहून पुन्हा तो उठणार होता आणि स्वर्गात जाणार होता. हे त्याचं कार्य होतं, बरोबर ना. आणि म्हणून त्यासाठी तो आला होता. तो गेल्यानंतर ही जी स्वार्थ आहे संपूर्ण जगाला सांगण्यासाठी त्याने 12 शिष्यांची निवड केली होती की माझ्यानंतर ही जी स्वार्थ असणार आहे की आमच्या पापांची क्षमा येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये होऊन आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे, ही जगाच्या अंतापर्यंत सांगण्यासाठी शिष्यांची निवड तो केली होती. आता जायचा समय जवळ आल्यावर तो या शिष्यांना बोलवतो आणि तो आता पवित्र आत्म्याचं महत्त्व सांगत आहे. आपण योहान कृत शुभवर्तमान याच्या 14व्या अध्यायाकडे येऊयात. योहान 14. त्याचं टायटल काय बरं योहान 14चं? हां, म्हणजे आता हळूहळू येशू ख्रिस्त काय करत आहे माहिती आहे का? ते 3 वर्ष त्यांनी कार्य केलं, संपूर्ण या ठिकाणी सेवा कार्य केलं, आपल्यासाठी शिष्य मिळवले, शिष्यांचा विश्वास त्याने दृढ केलेला आहे. आणि आता तो त्यांना कशाचं ओळख करून देत आहे, आता पित्याकडे जाण्याचा माझा समय जवळ आला आहे हे त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय. मी थोड्या दिवसांनी तर जाणार आहे. शिष्यांना काहीच माहीत नाही हा गुरु कशासाठी आलेला आहे, की त्याला वधस्तंभावर मरणावं लागणार आहे, तो पुनरुत्थित होईल, तो सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त करून देईल, ह्याच्याविषयी फारशी कल्पना शिष्यांना नव्हती. शिष्यांना काय वाटलं माहिती आहे का, हा मशिया म्हणजे काय? मशियाचा अर्थ काय? सोडवणारा, सुटका करणारा. कशापासून सुटका करणार आहे असं शिष्यांना वाटलं. कशापासून सुटका करायला आलाय हा मशिया? त्यावेळी जे यहुदी लोक होते ते रोमी साम्राज्याच्या खाली गुलाम म्हणून राहत होते आणि त्यांच्यामध्ये ते पारतंत्र्यात होते. आणि म्हणून एक मशिहा येणार, तो दाविदाच्या सिंहासनावर बसणार, हातात तलवार घेणार आणि आम्हाला सर्वांना ह्या रोमी साम्राज्यापासून मुक्तता देणार. या रोमी साम्राज्याचा नायनाट तो करेल, त्यांना नाहीसं करेल आणि आम्हाला स्वातंत्र्य देणार आहे, आम्हाला त्या ठिकाणी या रोमी साम्राज्यापासून मुक्तता देणार. यासाठी येशू ख्रिस्त आलाय अशी शिष्यांची धारणा होती. त्यांना काहीच कल्पना नव्हती की तो सार्वकालिक जीवनाविषयी बोलवते, आत्मिक गोष्टीविषयी बोलवते, हे त्यांना काहीच माहीत नाही. ते वेगळ्या दृष्टिकोनातून येशूकडे पाहत होते. जगातून ह्या जात, जुलूम, अन्याय, रोमी साम्राज्याचं जुलूम यापासून आम्हाला सुटका करण्यासाठी आलाय अशा दृष्टिकोनातून येशूकडे पाहत असताना आता येशू त्यांना तो खरं कशासाठी आलाय ह्याची ओळख करून देत आहे. योहान कृत शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये तो काय म्हणतो, पित्याकडे जाण्याचा मार्ग. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. आता कोण पिता? आपण इथं पाहिलं, यहोवा परमेश्वर. आता कुठल्या जागेविषयी बोलवतोय? राहण्याच्या जागा पुष्कळ म्हणजे कुठल्या जागा? तो स्वर्गाविषयी सांगत आहे. ह्यांना वाटतंय हा जगामध्ये राज्य स्थापन करायला आलाय, जगामध्ये आम्हाला इस्रायल लोकांना स्वातंत्र्य देणार आहे. पण येशू आता त्यांना काय सांगतोय, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, मी जातो आणि तुम्हासाठी जागा तयार करून येतो. मग जिथे मी आहे तिथे तुम्ही असलं पाहिजे. पहिल्यांदाच तो त्यांना सांगत आहे आता मी लवकरच स्वर्गात जाणार आहे, हे त्यांना ओळख करून द्यायचा प्रयत्न करत येतो, बरोबर ना. आता मी स्वर्गात गेल्यावर तुम्हाला इथे एकटंच राहावं लागेल. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना हे सांगत आहे की आता मला स्वर्गात जावं लागणार आहे, त्यावेळेस शिष्य फार दुःखी होतात, ते खिन्न होतात. का बरं खिन्न होत असतील शिष्य? का त्यांना वाईट वाटत असेल शिष्यांना? हो, कारण 3.5 वर्षामध्ये हा येशू ख्रिस्त हा त्यांचा गुरु होता. जर त्यांना काही गरज लागली, त्यांना काही प्रश्न आले तर त्याला सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त तिथं उपलब्ध होतं.
पण आता येशू ख्रिस्त गेल्यावर आम्ही कोणाकडे पाहायचं? हा आमचा गुरु आहे, आमचे सर्व प्रश्न सोडवतो, आमच्या शंकेचं निरासन करतो, आम्हाला काही जरी कमी जास्त लागलं तर आम्हाला तो आमच्याकडे काळजी तो घेतो. आता हा गेला तर आम्ही पोरके होणार, आम्ही अनाथ होणार. आणि म्हणून तो या ठिकाणी आपण जे वाक्य लिहिलं, काय लिहिलंय? मी तुम्हाला अनाथ सोडणार आहे. तो त्यांना आश्वासन देत आहे की मी जरी आता चाललेलो आहे म्हणून तुम्हाला दुःख होतं आहे, पण तुम्ही दुःख करून घेऊ नका. का? कारण माझं जाणं तुमच्या हिताचं आहे. मी गेलं पाहिजे. तुम्हाला खूप वाटतं मी इथं राहावं, पण मी गेलं पाहिजे कारण हे तुमच्या चांगल्यासाठी आहे. का चांगल्यासाठी आहे? तर मी जर गेलो नाही तर कोण येणार नाही? पवित्र आत्मा येणार नाही. मी जातो आणि त्याला तुमच्याकडे पाठवतो यासाठी की त्याने तुमचा कैवार घ्यावा, तुम्हाला मदत करावी. म्हणजेच जे मी करत आहे ते तुम्ही सुद्धा करू शकाल, हे त्यांना सांगायचा तो प्रयत्न करत आहे. तो सांगत आहे की मी आत्ता बघा संदेश देतोय, मी दाखले सांगतोय, मी शुभवर्तमान सांगतोय, मी लोकांना बरं करतोय, आजारांना बरं करतोय. हे सर्व गोष्टी करतोय कारण माझ्यामध्ये कोण आहे? पवित्र आत्मा आहे. तुम्ही ते करू शकत नाही कारण तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आहे. पण जर तुम्ही नुसतंच काय करणार आहे, सध्या तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेतात, मी करतोय तुम्ही बघत आहात, पण माझी अशीच आहे की मी जे करतोय ते तुम्ही सुद्धा करावं. यासाठी काय? तुम्हाला कोण लागणार आहे? पवित्र आत्मा लागणार आहे. तुम्हाला जर पवित्र आत्मा पाहिजे तर मी इथं राहून उपयोग नाही, कारण मी गेलो नाही तर तो येणार नाही. मला गेलंच पाहिजे आणि मी गेलो की त्याला पाठवतो, तो येईल आणि मग माझ्यापेक्षा मोठी कृत्य तुम्ही करा. मी जे करतोय त्यापेक्षा जास्त काहीतरी तुम्ही करू शकाल, असं येशू ख्रिस्त त्यांना सांगतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं महत्त्व लक्षात घ्या. येशू ख्रिस्त म्हटलं मी इथे एकटा राहून उपयोग नाही. तुम्हाला जर कार्य करायचं, तुम्हाला सुवार्थ सांगायची, तर तुम्हाला पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये तो राहणं गरजेचं आहे. आणि मग आता तो सांगत आहे की तुम्ही आता खिन्न होऊ नका, तुम्ही दुःखी होऊ नका, मी जातो आणि त्याला पाठवतो. कशासाठी पाठवतो हे पुढं तो आपल्याला बघत. पुढचं वचन पाहूयात आपण. मी आता 14व्या अध्यायाच्या 15व्या वचनाकडे आहे. काय म्हटलंय तिथं? 14व्या अध्यायाचं 15 वचन. हां एक मिनिट. आता माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आता या ठिकाणी तो सांगतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आता इथं त्याचं टायटल काय बरं? ह्याचं टायटल काय या अध्यायाचं? ही तर पहिल्यांदा तो सांगत आहे की तुम्हाला आता पवित्र आत्मा मिळणार आहे, हे त्यांना ओळख करून देते. जवळजवळ साधारण तो आता मरायच्या जवळ आलेला आहे. काही दिवसापूर्वी तो आता पवित्र आत्म्याविषयी शिष्यांना सांगतो आणि तो म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. ही सुरुवात कशी करतो बघा. तुम्हाला तुमची जर माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल असं म्हणतोय. पुढं काय म्हणतोय? मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. कैवारी म्हणजे काय? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा देईल. कशासाठी देईल? नाही, हे कशासाठी देईल? म्हणजे तो सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. कशासाठी राहावं? हे तो का देईल ह्याचं प्रश्न तो ह्याच्या पहिल्या वचनात देत आहे. पहिल्या वचनाकडे पाहायचं. पहिल्या वचन सुरुवात कशी करतो तो? तुमची माझ्या प्रीती असेल तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. ह्या आज्ञा पाळण्यासाठी कशाची गरज आहे? ह्यासाठी तो देईल, बरोबर ना? ह्यासाठी तो तुम्हाला पवित्र आत्मा देणार आहे. तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, मग मी पित्याला विनंती करेल आणि तो तुम्हाला एक कैवारी देईल. कशासाठी देईल? ज्या आज्ञा मी तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या आज्ञा तुमच्याच्यानं पाळणं होणं शक्य होणार नाही. तुमच्या स्वतःच्या बुद्धीने, सामर्थ्याने, चातुर्याने तुम्ही पाळू शकणार नाही. ते तुम्हाला अशक्य होईल. तुम्हाला एक मदत हवे, तुम्हाला एक त्या ठिकाणी मदतनीस किंवा कैवारी हवा. त्यासाठी मी तुम्हाला पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे? आम्हाला तो त्याच्या आज्ञा पाळण्यास मदत करतो. जिथे आम्ही अशक्त पळतो, जिथे आम्ही स्वतः त्या आज्ञा पाळू शकत नाही, तिथे पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. ज्यावेळेस आपण पुण्याहून मुंबईला जातो, बरोबर ना? पुण्याहून मुंबईला खाली सगळा उतार आहे, रेल्वेने आपण जातो. मग कर्जतहून ज्यावेळेस आपण खंडाळ्याला येतो त्यावेळेस कर्जत इथं काय लागलं जातं? जुन्या पिढीच्या लोकांना माहिती आहे, डबल इंजिन लावतात कारण पूर्ण घाट आहे. एक इंजिननी गाडी ओढली जात नाही. मग कर्जतला काय होतं माहिती आहे का? मागून एक इंजिन येतं आणि गाडीला जोडलं जातं. डबल इंजिनने तो घाट चढला जातो. जिथे एकाला शक्य नाही तिथं 2 इंजिन लावले जातात. ही गाडी आता ती घाटावर चढणार आहे, इथं आपण आहोत, बरोबर ना? आपल्याला हे एवढा घाट चढणं मुश्किल आहे, हे आज्ञा पाळणं मुश्किल आहे. मग परमेश्वर काय म्हणतो? मी तुम्हाला एक आत्मा देतो, तो तुम्हाला डबल इंजिनासारखं काम करेल, तुम्हाला अधिक सामर्थ्य पुरवल. जिथे तुम्हाला एकट्याला शक्य नाही तिथं हा आत्मा तुम्हाला सर्व आज्ञा पाळायला मदत करेल. आणि म्हणून मी तुम्हाला कैवारी आत्मा देतो. तो तुम्हाला मदत करेल. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. तुम्हाला मी पवित्र आत्मा देईल की जो तुम्हाला ज्या सर्व आज्ञा मी दिलेल्या आहेत. आणि त्या आज्ञा फार सोप्या नाहीत, फार कठीण आहेत आज्ञा, नाही का?
येशूने काय सांगितलं आज्ञा? खून करू नको असं मी तुम्हाला सांगितलं होतं जुन्या करारात. मी तर तुम्हाला सांगतो, आपल्या भावावर जो कोणी रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र. ही आज्ञा आहे, रागवायचं सुद्धा नाही. मग कधी कधी आम्ही काय म्हणतो, आम्ही लगेच रागवतो, आम्हाला एकमेकाबद्दल राग येतो, द्वेष येतो मनामध्ये. ह्या सर्व आज्ञा पाळण्यासाठी तो तुम्हाला आत्मा देणार आहे. ते त्याचं कार्य असणार आहे मुख्यतः. बरोबर. पुढं बघा काय म्हणतो, जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. पहिल्यांदा हे शब्द कोणीतरी म्हटलेले असेल आतापर्यंत. पवित्र आत्मा कुठं राहतो? तुम्हा बरोबर. हे फार महत्वाचं आहे. आणि कुठे वस्ती करेल? तुम्हामध्ये. हे पवित्र शास्त्रामध्ये पहिल्यांदाच असं कोणीतरी म्हटलंय की पवित्र आत्मा तुम्हा बरोबर राहतो आणि तुम्हामध्ये वस्ती करेल. जुन्या करारात कधीच कोणताच संदेश असा म्हणू शकला नव्हता की फार आत्मविश्वासाने की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करेल, कारण तो वस्ती करत नव्हता. ते त्याचं कार्य त्यावेळेस नव्हतं. पवित्र आत्मा फक्त यायचा, झडप घालायचा, तात्पुरता यायचा आणि परत निघून जायचा. पण आता येशू ख्रिस्त म्हणतो, जसा माझ्यामध्ये आत्मा आहे तसा तो येईल, तो तुम्हा बरोबर राहील आणि तुम्हामध्ये, तुमच्यामध्ये वस्ती करेल. आणि म्हणून संत पौल म्हणतो, तुमचं शरीर हे देवाने जो आत्मा दिलाय त्याचं मंदिर आहे. तुम्हाला ठाऊक नाही का? आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये तो राहतो. आज आमच्या मध्ये तो राहून आम्हाला आज्ञा पाळण्यास मदत करतो. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. बरोबर ना? आणि मग तिथं मग मी तुम्हाला, आता हे वाक्य आहे, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर मी तुम्हाकडे येईल. मी तुम्हाकडे येईल म्हणजे तोच आत्म्याच्या रूपाने मी तुमच्याकडं येणार आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. आता 23 वचन पहा. येशूने त्यांना उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्यामध्ये येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. त्यामुळे मुख्यतः वचने पाळण्यासाठी ह्या आत्म्याची मदत आम्हाला होणार होती, हे तो दाखवून देत आहे. वचन पाळण्यासाठी ह्या आत्म्याची मदत तुम्हाला होणार आहे. आणि मग 26 वचन, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल, म्हणजे कुणाला? पवित्र आत्म्याला माझ्या नावाने पाठविल, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्म्याचं दुसरं काम काय आहे? येशूच्या ज्या गोष्टी त्या सर्व शिकविल. येशूने जी जी काही शिकवण दिली ती शिकवण आम्हाला पूर्ण परत शिकवण्यासाठी, त्या शिकवणीचा अर्थ आम्हाला उलगडण्यासाठी, ते रहस्य आम्हाला जाणून घेण्यासाठी पवित्र आत्म्याला मदत करणार आहे. पवित्र आत्मा काय करतो? देवाच्या गहन गोष्टी, रहस्य आम्हाला प्रगट करतो. एक लक्षात घ्या, मनुष्य म्हणून आम्ही देवाला ओळखू शकत नाही. किती आम्ही प्रयत्न केला तर आमच्या बुद्धीला हा देव जो आहे ना याचं आकलन होणं अशक्य आहे, कारण देव अगम्य आहे. देव सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी. त्याचा आम्ही किती प्रयत्न केला तर ओळख होऊ शकणार नाही आम्हाला. उदाहरणार्थ मनुष्य प्राणी आहे, त्याला थोडी बुद्धिमत्ता आहे, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. पण आमच्यापेक्षा जे खालचे प्राणी आहेत त्यांच्याकडे थोडीशी आपली तुलना करा. आपल्यापेक्षा खालचे प्राणी म्हणजे आपल्याकडे कुत्रं मांजर आपण पाहतो, बरोबर ना? हे कुत्रं असतं किंवा मांजर असेल, कितीही विचार केला तरी मनुष्याला ते ओळखू शकणार नाही, कारण का त्यांची लेवल खालची आहे, मनुष्यापेक्षा खालची आहे. कधी कधी कुत्रा असा मनात विचार करत असेल, अरे मनुष्य लग्न का करतात बरं? आमच्यात कुठं लग्न करतात? हे लग्न काय भानगड आहे, आम्हाला नाही समजत. कुत्र्याने किती विचार केला त्याला लक्षात येणार नाही की मनुष्य लग्न का करतात. मनुष्य जे आहेत, कुत्रा विचार करत असेल, कपडे का घालतात? आम्ही कुठं कपडे घालतो, नाही का? ते विचार, परंतु त्याला आकलच होणार नाही की आम्ही कपडे का घालतो, कारण का कुत्रा आहे, तो मनुष्याच्या लेवलला पोहोचू शकत नाही. तसंच मनुष्य आहे, तो देवाच्या लेवलला किती विचार केला तर तो देवाच्या लेवलला पोहोचू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर यशायाच्या पुस्तकामध्ये 55 अध्यायाच्या 10व्या वचनात काय म्हणतो? माझे मार्ग हे तुमचे मार्ग नाहीत, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. कारण जसं पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे, तशा माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून, माझे मार्ग तुमच्या मार्गावर उंच आहेत. आम्ही देवाला समजू शकत नाही, त्याच्या मनातील विचार, त्याच्या अंतःकरण कशा प्रकारचं आहे, देवाला कशा प्रकारचा कळवळ येतो, त्याला आम्ही समजूच शकत नाही. आणि म्हणून देवाने काय केलं? तुम्ही समजू शकत नाही ना, माझा अंश मी तुमच्यामध्ये पाठवतो आणि तो तुम्हाला माझी ओळख करून देईल. तो पवित्र आत्मा जो आहे तोच मी तुमच्यामध्ये घालतो आणि पवित्र आत्मा तुम्हाला मला ओळखायला मदत करून देईल. मी कसा आहे, माझे गुणधर्म कोणते आहेत, मनुष्याकडे मी कोणत्या पद्धतीने पाहतो,
माझ्यामधले जे सुप्त गुण आहेत ते काय आहेत हे तुम्ही समजू शकणार नाही. म्हणून मी काय करतो, माझाच एक कैवारी आहे, माझा एक प्रतिनिधी आहे, तो तुमच्यामध्ये पाठवतो. आणि आता काय झाले, पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवशी मनुष्य मात्रावर ओतला गेला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत गेली 2000 वर्ष पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. आणि तो जो देव आहे पवित्र आत्मा, तो त्या देवाची ओळख आम्हाला करून देतो. म्हणून आम्हाला शास्त्राचा उलगडा होतो. आम्ही जर स्वतःच्या बुद्धीने शास्त्र वाचू गेलो तर ते आम्हाला शक्य होणार नाही. शास्त्र हे एखाद्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या पुस्तकासारखं नाही. ते वाचायला आम्हाला ज्ञान लागतं. त्या ज्ञानाने आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री वाचू शकतो. पण शास्त्रामध्ये रहस्यमय गोष्टी आहेत. ते रहस्य समजण्यासाठी बुद्धीने, चातुर्याने होणार नाही. ते पवित्र आत्म्यानेच ते रहस्य प्रकट करतात. आणि म्हणून ज्यावेळेस पेत्र येशूला म्हणतो, तू ख्रिस्त देवाचा पुत्र आहेस, त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याला काय म्हणतो? ज्यावेळेस तो येशू ख्रिस्त शिष्याला विचारतो, लोक मला कोण म्हणून म्हणतात? मग शिष्य काय म्हणतात? कोणी म्हणतं की तू एलिया आहे, कोणी म्हणतं तू बाप्तिस्मा करणारा योहान आहे, कोणी म्हणतं इर्मया आहे, कोणी म्हणतं एक संदेष्टा आहे. येशू म्हणतो, तुम्हाला काय वाटतं मी कोण आहे? त्या संपूर्ण 12 शिष्यांच्या वतीने पेत्र उत्तर देतो, तू तर ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. असं म्हटल्या येशूने काय म्हटलं? येशूने काय म्हटलं? हे शिमोन बारीने तू धन्य आहेस, कारण रक्त व मांस यांनी नाही तर माझ्या स्वर्गीय पितेने तुला हे प्रगट केलेलं आहे. रक्तमांस म्हणजे तुझं रक्तमांस म्हणजे तू मनुष्याची बुद्धी, चातुर्य ह्याने हे तुला कळणं शक्यच नव्हतं. तुला कळालंच असं मी कोण आहे. जिथे शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील हे संपूर्ण नियमशास्त्र कोळून प्यालेले आहेत, मशिहाची वाट पाहत आहेत आणि मी त्यांच्याकडे आल्यावर ते म्हणतात की हा बालजबूल म्हणजे भूतांच्या अधिपत्यांच्या साह्याने भूते काढतो, ही त्यांची माझी ओळख आहे त्यांना. मी देवाचा पुत्र मशिहा आहे, पण मला ते काय म्हणतात, हा बलजबूलच्या साह्याने भूते काढतो, म्हणजे हा भूतांचा अधिकारी आहे. कारण ह्या मनुष्याच्या ज्ञानाने एवढीच ओळख होईल, त्यांना कळणारच नाही की मी कोण आहे. हे समजण्यासाठी बुद्धी चातुर्य लागत नाही, त्यासाठी प्रगटीकरण लागतं. आणि प्रगटीकरण कोण करतं? आमच्या स्वतःने होत नाही, पवित्र आत्मा जो तुमच्याला दिलेला आहे त्याने प्रगटीकरण होतं. आणि म्हणून हा पवित्र आत्मा आम्हाला प्रगट करतो. या शास्त्र तुम्ही वाचताना 2 गोष्टी आहेत. तुम्हाला शास्त्र वाचून तुम्ही नुसतं आपली बुद्धी वाढवू शकता आणि तुमचं ज्ञान वाढू शकतं, परंतु ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या सहाय्याने वाचता तो रहस्य प्रगट करतो आणि ते पवित्र शास्त्र तुम्हाला जीवन देतं. 2 गोष्टी आहेत, ज्ञान देणं आणि जीवन देणं, ह्यामध्ये खूप फरक आहे. आलं का लक्षात? तर त्यामुळं काही लोक शास्त्र नुसतं वाचायचं, आपल्या इतर पुस्तकांसारखं शास्त्र वाचतात, त्यांना काय होतं, ज्ञान मिळतं. मग त्यांना संपूर्णपणे नियमशास्त्रात किती आज्ञा आहेत हे त्यांना पाठ आहेत, कोणत्या आज्ञा आहेत हे माहिती आहेत, देवाचं कार्य काय हे त्यांना माहिती आहे, आज्ञा सगळ्या पाठ आहेत, हे सगळं पाठ आहे, परंतु आचरणामध्ये काहीच येत नाही. कारण का? सगळं इथं आहे. फक्त येशू ख्रिस्त तारणार आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो आमचा मशीह, फक्त डोक्यापुरतं. पण ज्यावेळेस प्रात्यक्षिक करायची वेळ येते त्यावेळेस ते शून्य ठरतं, कारण त्यांना प्रगट झालेलं नसतं. ते त्या चांगल्या शमरूनातल्या याजक आणि लेवीसारखे आहेत, नाही का? याजक आणि लेवी यांना पूर्ण माहिती होतं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायची, कोणाला तरी मदत करायची. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात मदत करायची वेळ आली त्याने मदत केली का? निघून गेले. कारण काय? नियमशास्त्र सगळं माहिती आहे, पण त्यावेळेस प्रत्यक्षात आचरणात येण्याची वेळ आहे त्यावेळेस केलं नाही. आणि एका शमरूनाने त्या ठिकाणी त्याला मदत केली. असंच आहे, जे ख्रिस्ती तर लोक आहेत कदाचित त्यांना ख्रिस्त अधिक प्रमाणात कळतो, कारण का त्यांना रहस्य प्रगट झालेले आहेत. शौलाला सुद्धा रहस्य प्रगट, शौल म्हणतो काय, मला प्रगटीकरण झालेलं आहे. आणि प्रगटीकरणामुळं त्यांनी इतके छान सुंदर पत्र लिहिलेत. कारण काय? रक्तमांसाने त्याला शक्य नाही आहे. त्यांना प्रगटीकरणाची गरज आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा काय करतो, आम्हाला पवित्र शास्त्रातील रहस्य प्रगट करतो. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. वाचताना आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वाचलं पाहिजे, वचन समजून घेतलं पाहिजे, त्यावर मनन केलं पाहिजे, मग तो आम्हाला मोठमोठे रहस्य प्रगट करतो. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. तो आम्हाला ख्रिस्ताने शिकवलेल्या गोष्टी याची आठवण करून दिला असं म्हटलेलं आहे. तर 2 गोष्टी पवित्र आत्मा आमच्यामध्ये करतो. आम्हाला आज्ञा पाळण्यासाठी तो मदत करतो, आणि येशूने जे शिकवलंय ते पवित्र शास्त्रातील रहस्य तो आम्हाला प्रगट करतो. अधिक उत्तम रीतीने आम्ही समजून घेऊ शकतो. हे पवित्र शास्त्राचं प्रगटीकरण झालं पाहिजे, नुसतं ज्ञान घेऊन उपयोग नाही. नुसतं ज्ञान घेतलं तर ते शास्त्री पुरुषी यासारखे तुम्ही पुरुषातले पुरुषी व्हाल, नुसतं ज्ञान घेतलं तर. ज्ञान घेऊन उपयोग नाही. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं तर एदेन बागेमध्ये 2 झाडं होते. कोणते 2 झाडं होते? ज्ञान देणारं झाड आणि दुसरं जीवन देणारं झाड. बरोबर ना? ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्र वाचता ह्यापैकी 2 गोष्टी तुम्हाला होऊ शकतात. तुम्हाला फक्त ज्ञान मिळू शकतं काही लोकांना, आणि काही लोकांना तेच वाचून जीवन मिळू शकतं. फरक कुठं आहे? ज्यावेळेस तुम्ही फक्त स्वतःच्या बुद्धीने वाचता त्यावेळेस तुम्हाला फक्त ज्ञान मिळणार,
आणि ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या साह्याने तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला प्रगटीकरण होणार आणि तुम्हाला त्याचद्वारे जीवन मिळणार. हा त्यातला फरक आहे. मग तुम्ही पवित्र शास्त्र वाचता ते कशासाठी वाचता? मी आता स्वतःला म्हटलं आहे की दररोज 10 मिनटं मी पवित्र शास्त्र वाचेल, मग 10 मिनटं वाचायचं आणि लगेच ठेवून निघून जायचं. तुम्ही फक्त ज्ञान घ्याल, तुम्हाला त्यातलं जीवन मिळणारच नाही. पण ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रत्येक वचन समजून त्यावर मनन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो आत्मा जो आमच्यामध्ये राहिलेला आहे तो देवाचं स्वरूप आहे, तो देव आहे आणि तो आम्हाला समजून सांगतो की त्यामधलं जीवन आम्हाला मिळतं. येशू हे जे जीवन आहे ते आम्हाला मिळतं. आलं लक्षात तुमच्या? त्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने केली पाहिजे. त्यासाठी तो आम्हाला दिलेला आहे. समजलं तुम्हाला? आता बघा, आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे येत आहोत. पवित्र आत्म्याचं महत्त्व. जुन्या करारामध्ये नियमशास्त्र होतं, बरोबर ना? नियमशास्त्रामध्ये किती आज्ञा होत्या? मुख्यतः त्या 10 आज्ञा, बरोबर? 10 आज्ञामध्ये जर तुम्ही प्रत्येक आज्ञा पाहिली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला त्या आज्ञा पाळायच्या. ही तर कोणी तुम्हाला आज्ञा पाळायला मदत करणार नाही. आज्ञा कोणत्या कोणत्या आहेत? हे कर किंवा हे करू नको, अशा त्या आज्ञा आहेत, बरोबर ना? कोणत्या कोणत्या गोष्टी कर म्हटलेलं आहे? सांगा बरं तुम्ही. कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या करायला पाहिजेत असं कोणतं म्हटलं आहे? आईबापाचा मान राख, बरोबर, 5वी आज्ञा. हे केलं पाहिजे. अजून तू आपल्या आईबापाचा, बघा ती आज्ञा, तू आपल्या आईबापाचा मान राख. अजून कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत? शब्दात दिवस पवित्रपणे पाळ, बरोबर ना? अजून हे नको आहे. मी काय म्हणतो, करायला, हां, जे करायला पाहिजे, बरोबर ना? अजून काय? आपला देव परमेश्वर याचं, मी परमेश्वर तुझा देव आहे, बरोबर, माझ्यासमोर तुला अन्य देव नसो, म्हणजे ह्या परमेश्वराची उपासना कर. आणि काय गोष्टी करू नको? करू नको कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी. कोणत्या? परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, लोभ धरू नको. म्हणजे काय गोष्टी कर, काय गोष्टी करू नको. पण कुणी करायचं आहे? आम्ही स्वतःने, आमच्या स्वतःच्या प्रयत्नाने केलं पाहिजे. मला जेवढं शक्य होईल तेवढं ह्या आज्ञा पाळायचा मी प्रयत्न करायचा. आणि ते कुणीच पाळू शकत नव्हतं, कारण स्वतःच्या प्रयत्नाने आपण देवाच्या आज्ञा पाळणं अशक्य आहे. हे कुणालाच आज्ञा पाळणं शक्य नव्हतं. पूर्णपणे आज्ञा पाळणं कुणाला शक्य झालं नाही, कारण हे स्वतः करायला सांगितलं होतं देवाने. मी तुला ह्या आज्ञा दिल्यात, तुला तुझ्या प्रयत्नाने, तुझ्या सामर्थ्याने आणि तू स्वतःहून जेवढं प्रयत्नशील करशील तेवढं ह्या आज्ञा पाळ. पण संत पौल म्हणतो, मी सुद्धा ह्यातली 10वी आज्ञा पाळू शकलो नाही. 10वी आज्ञा कोणती होती? लोभ धरू नको. संत पौल म्हणतो, माझ्या मनात सुद्धा अनेक प्रकारचा लोभ आला, मी ती आज्ञा पाळू शकलो नाही, कारण हे शक्य नाही. लोभ धरू नको ही आज्ञा पाळणंच मला शक्य झालं नाही. म्हणजे देवाचा सेवक संत पौल हे सुद्धा कबुली करतो की नियमशास्त्र मला पाळणं हे शक्य होत नाही, बरोबर ना? म्हणजे हे सर्व आपल्याला स्वतःच्या बुद्धीने किंवा स्वतःच्या कष्टाने करायला पाहिजे होतं. आता ज्यावेळेस आपण नवीन करारात येतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला इब्री लोकास पत्र 8वा अध्याय आणि 10वं वचन वाचा कोणीतरी. आता हे नवीन करार आहे बरं का. नवीन कराराविषयी परमेश्वर काय बोलत आहे पहा. इब्री 8:10. हां हां, आता बघा, जो करार मी करेन, म्हणजे हा कुठला? हा जुना करार आहे. म्हणजे हा कुठला करार? आता जो करार मी करेन, आता नवीन कराराविषयी बोलतोय. हां, तो हा काय करार आहे तो? हां, काय, कोण कोण घालील? मी. इथं लिहिले, मी आपले नियम त्यांच्या मनात घालील. अजून? हां, मी त्यांना देव असा होईल. पुढे? हां, पुढे? हां, पुढे अजून एक वचन. हां, कोण? मी. अजून? हां, किती वेळा म्हटलंय मी? 4 वेळा त्यात मी आलंय. ह्या नवीन करारात सर्व गोष्टी कोण करणार आहे? देव करणार आहे.
ही तर आम्हाला काय करायचं नाही, देव आपल्याला मदतीसाठी येणार, मी करणार तो म्हणतो, मी हे वचन तुमच्या मनात घालणार आहे. इथं काय म्हटलंय, तू वचन पाठ कर, नियमशास्त्र तू कोळून प्यायला पाहिजे, तू सगळे वचनं तुझ्या पाठ पाहिजेत, त्या वचनाप्रमाणे तू चालला पाहिजे, हे तू करायचं आहे सगळं, तू कर, तू करू नको. इथं नवीन करारामध्ये मी सगळं तुम्हाला, मी मदत करणार आहे, मी तुम्हाला सहाय्य करेल, मी तुमच्या मनामध्ये वचनं घालेल, मी तुमच्या अनितीच्या कृत्याने, म्हणजे सगळं परमेश्वर इथं करणार आहे. हा त्यातला फरक आहे. परमेश्वर म्हणजेच पवित्र आत्मा मला ते मदत करणे, ते सहाय्य करायला. तर हा त्यातला मोठा फरक आहे, बरोबर ना. तर त्यामुळं आता इथं पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करून हे करार पाळायला आम्हाला मदत करणार आहे. आता ह्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठ्या एक रहस्य आपण उलगडण्याचा प्रयत्न करा. ह्या पार्श्वभूमीवर जुन्या करारात सगळं कुणाला करायचं आहे, आपल्या स्वतःला करायचं आहे. नवीन करारात कोण करणार आहे, पवित्र आत्मा किंवा परमेश्वर आम्हाला मदत करणार आहे करण्यासाठी. आता ह्याच्यावर नियमशास्त्र आणि नवीन करारातलं जीवन ह्याचा फरक जाणून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे 3 अध्याय लक्षात ठेवा. तुम्ही घरी गेल्यावर हे वाचावं अशी माझी इच्छा आहे. रोमकरासपत्र याचा 6वा, 7वा आणि 8वा अध्याय अतिशय महत्त्वाचे आहेत. जुन्या करार नवीन करारामधला फरक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. रोम 6, 7 आणि 8 हे 3 अध्याय, त्यातले थोडके वचन आपण पाहूयात. 6व्या अध्यायाचं टायटल काय आहे? हां, हां, ख्रिस्ताशी एक असणे व पाप करत राहणे हे परस्पर विरोधी आहेत. आता बघा 6वं वचन वाचा त्याचं. हां, आपण अजूनही पापाच्या दास्यात आहोत, पाप आपल्यावर त्या ठिकाणी दास्य करत आहे. आणि नियमशास्त्रात मी सांगितल्याप्रमाणे पापाचं दास्य अजूनही चालू होतं. नियमशास्त्राप्रमाणे कुणीही 100त 100 मार्क मिळवू शकत नव्हतं. कारण मी सांगितलं आपण स्वतःने करत होतो. पौल पण म्हणतो मला 100त 100 मार्क मिळाले नाही, कारण का एक आज्ञा मी मोडली, लोभ धरू नका, मी मोडलेलं आहे. पण आता तो म्हणतो तुम्हाला मी वेगळं काहीतरी सांगायचा प्रयत्न, एक रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करते. आणि हे रहस्य तो आम्हाला 14व्या वचनात सांगतो. 6व्या अध्यायाचं 14वं वचन काय म्हटलेलं आहे? 6व्या अध्यायाचं 14वं वचन. हां हां हां, ही शुभवार्ता, ही सुवार्ता आम्हाला इथं आलंय. तुम्ही नियमशास्त्रा अधीन नाहीत, म्हणजे आता काय नियमशास्त्राच्या अधीन तुम्ही राहिला नाही, आता नवीन करार आलेला आहे. तुम्ही कुठं कशाच्या अधीन आहात? कृपा. म्हणून काय, पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. आता पापाची सत्ता नाहीशी झाली. तो म्हणतो नियमशास्त्रामध्ये तुम्ही स्वतः करत होता, तुम्हाला जमलं नाही, आता कृपा तुमच्याकडे आलेली आहे. आणि कृपा तुमच्याकडे असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक पापावर विजय मिळवायला मदत होणार आहे. आणि पापाची सत्ता तुमच्यावर चालणार, तुम्ही पापावर विजय मिळवाल, पापाला तुम्ही आपल्या पायाखाली ठेवाल, पापाला तुम्ही चिरडून टाकाल. कारण का आता पापावर विजय मिळवण्याचा वेळ आलेली आहे. तुम्ही स्वतः करायचं नाही, तर मी तुम्हाला मदत करणार आहे, मी तुम्हाला सामर्थ्य देणार आहे. कोण सामर्थ्य देणार? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि येशूने दिलेल्या कृपेच्या द्वारे तुम्ही या पापावर विजय मिळवाल. आता कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे ज्या वेळेस येशू, आता हे कसं जीवन जगायचं हे आम्हाला येशूने दाखवलेलं आहे. येशू या जगामध्ये आला त्यावेळेस तो पूर्ण मनुष्य म्हणून आला. ते सर्व आपले दैवी सामर्थ्य, शक्ती सर्व त्याने स्वर्गात सोडून, तुम्ही आणि मी जसे आशक्त आहोत, आम्ही जसं रोज पाप करतो, कधी आचाराने, कधी विचाराने, कधी उच्चाराने, अशुद्ध, अमंगळ, व्यभिचारी विचार आमच्या मनामध्ये येतात. आम्ही अनेक वेळा दुष्ट कृत्य करतो, मनामध्ये कपट असते, इतरांबद्दल राग आहे, द्वेष आहे, रोज आम्ही कितीतरी पाप करतो. याच देहामध्ये येशू ख्रिस्त देखील आला, पण 33.5 वर्ष एकही पाप त्याने केलं नाही. विचाराने सुद्धा नाही, बोलण्याने सुद्धा नाही आणि कृतीने सुद्धा नाही. का? तर त्यांनी आत्म्याच्या प्रेरणेने तो जगला. आणि हेच तुम्ही कसं जगायचं हे त्याने दाखवून दिलेलं आहे. कारण का त्याला कृपा मिळाली होती. ही कृपा नियमशास्त्रामध्ये जुन्या करारात कोणालाच मिळाली नव्हती. कृपेच्या द्वारे तुम्ही पापाची सत्ता घालवू शकता. आणि म्हणून हा जो नियम, कृपा आम्हाला दिलेली आहे, फार महत्त्वाची आहे. कृपा म्हणजे काय? तर ज्यावेळेस आम्ही पाप करतो आणि आम्ही मोहात पडतो, तो क्षण आला असतो पाप करण्याचा, त्यावेळेस त्या पापात आम्ही पडू नये, ते पाप आमच्याकडून घडू नये म्हणून परमेश्वराला एक शक्ती मागायची. त्याची दैवी शक्ती आहे. मी अशक्त आहे, माझ्या अशक्तपणामध्ये तुझी शक्ती मला दे. आणि मग तो आम्हाला एक दैवी सामर्थ्य देतो.
जे आमच्यापेक्षा जास्त अधिक शक्तिशाली असतं आणि ती कृपा आम्हाला मिळते आणि त्याच्याद्वारे आम्ही त्या पापावर विजय मिळवू शकतो. इतके वर्ष मी तेच पाप, मला राग येतो नाही का, काय झालं की माझा स्वभाव रागिष्ट आहे. प्रभू किती मी प्रयत्न केले तरी मला हा राग अनावर होतो. सारखं झालं की कुणी आलं की माझी चिडचिड होती, राग येते. प्रभू मला तो आपली कृपा पुरव. अशी जर आम्ही प्रार्थना केली मनपूर्वक तर हा पवित्र आत्म्याच्या सहाय्याने ही कृपा आम्हाला अधिक सामर्थ्य देतो आणि त्या रागावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला मदत होते. हे आम्हाला कुठं कळतं तर इब्री लोकासपत्राकडे आपण जाऊयात. फार 2 महत्त्वाचे वचन आहेत, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे ह्या पापावर विजय कसा मिळवायचा. इब्री लोकासपत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 17 वचन वाचा कोणीतरी. हां हां ठीक आहे. म्हणून त्याला सर्व प्रकारे, त्याला म्हणजे कोणाला, कोणाविषयी म्हटलं इथं, येशू ख्रिस्ताला. येशू ख्रिस्ताला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते. ह्याचा अर्थ काय. येशू ख्रिस्ताला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे, आपल्यासारखं म्हणजे आपल्या शरीर, आपलं कसं शरीर आहे जे अशक्त आहे, जे पापाला परावृत्त आहे, पापाला प्रवृत्त असतं, नेहमीच पाप करायला आम्हाला प्रत्येकाला लक्षात ठेवा. कधीतरी पापात सुख असल्यामुळं आम्हाला कधीतरी आवडतं ते नाही का, त्याला क्षणिक सुख आहे. पाप करताना ती क्षण, ती वेळ आम्हाला मोहित करते आणि आम्हाला अधिक आवडतं. नंतर कधी आम्हाला वाईट वाटतं, पण ते करताना आम्हाला काय होतं, आनंद होतो. कारण पाप कसं आहे, पाप आपलं शरीर पापाकडे जास्त झुकतं आहे. हे शरीर पापाकडे जास्त आकर्षित होतं. जगातील जे आकर्षण आहेत म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची पुशारकी, हे पाप करण्यामध्ये आमच्या शरीराला आनंद वाटतो आणि म्हणून ते पाप आम्हाला नेहमीच ते पाप करूशी वाटतं. नंतर कदाचित आम्हाला पश्चाताप होईल, पण त्यावेळेस करताना आम्हाला आनंद मिळतो. ह्याच देहामध्ये येशू ख्रिस्त आला, पण त्यांनी काय केलं हे आम्हाला 4 अध्यायाच्या 15व्या वचनात म्हटलं. 4:15 काय म्हटलंय. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. हां, सर्व प्रकारे आपल्यासारखा पारखलेला होता. म्हणजे काय, आमच्यावर जसा मोहपाश येतो, सैतानी हल्ले होतात, जसं आम्ही पापामध्ये नेहमी पडतो तसंच त्याच्यावर सुद्धा हल्ले झाले. त्याने सुद्धा पाप करावं म्हणून सैतानाने खूप प्रयत्न केले, पण तरी तो काय राहिला, निष्पाप राहिला. बरोबर ना. हे उदाहरण आमच्या समोर आहे. जसा येशू ख्रिस्त आमच्यासारख्या देहात आला, जिथे आम्ही रोज पाप करतो तिथे त्याच्यावर सुद्धा हल्ले झाले, पण तरी तो निष्पाप राहिला. आणि ह्याचं उत्तर का तो निष्पाप राहिला हे पुढच्या वचनामध्ये दिले. काय म्हटलंय पुढे. हां हां, हे बघा, आपल्यावर दया व्हावी, परमेश्वराची दया होवी आणि ऐनवेळी म्हणजे कधी, ऐनवेळी म्हणजे परीक्षेत पडत असताना, त्या क्षणामध्ये, त्या परीक्षेत पडत असताना आम्ही पाप करणार आहेत आता, तो प्रसंग, ती वेळ जवळ आली, त्यावेळी ऐनवेळी, पुढं काय, ऐनवेळी सहाय्य, ऐनवेळी आम्हाला सहाय्य मिळतं. त्यावेळेस ज्यावेळेस तो आम्ही पाप घडणार आहे आमच्याकडून, त्यावेळेस आम्हाला सहाय्यासाठी कृपा मिळावी. ऐनवेळी मिळणारं सहाय्य म्हणजे कृपा. ज्यावेळेस आम्ही त्या वेळेमध्ये आम्ही पाप करा, आता ते योसेफाचं माहिती आहे, प्रत्येक वेळेस त्याला ती मोहात पाडत होती. कोण, पोटिफरची बायको. पण त्यांनी ताबडतोब काय केलं, त्या ठिकाणून तो पळून गेला. तसंच ज्यावेळेस तो क्षण आमच्यामध्ये येतो, पाप करण्याची वेळ ती येते, ऐनवेळी आम्ही सहाय्य मागितलं तर आम्हाला कृपा मिळावी, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने त्या दयाच्या आसनाजवळ जाऊ, असं तो म्हणतो. आम्हाला ही कृपा उपलब्ध आहे. ऐनवेळी ती सहाय्यासाठी आम्हाला मदत मिळणार आहे, आम्हाला सहाय्य मिळणार आहे आणि तो पवित्र आत्माला मदत करून त्या पापावर आम्हाला विजय मिळवायला देणार आहे. आलं लक्षात तुमच्या. आणि म्हणून नियमशास्त्र आणि येशू ख्रिस्त हे आम्हाला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. नियमशास्त्र आणि नवीन करारातलं येशू ख्रिस्त यामधला एक महत्त्वाचा फरक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मला वाटतं गलतीकरासपत्र काढूया. गलतीकरासपत्र 3रा अध्याय 24वा वचन वाचा कोणीतरी. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे मार्गदर्शक होते. हां, काय म्हटलं इथं, नियमशास्त्र काय होते, कुणाकडे पोहोचवण्यासाठी,
हां, हे बालरक्षक आहे. बरोबर. येशू ख्रिस्त येणार होता, देवाचा पुत्र मसीह येणार होता. ते येऊपर्यंत तुम्हाला तग धरता यावी, तुम्ही पापात अधिक मोहात पडू नये, त्यासाठी तुम्हाला काय दिलं होतं? ही तात्पुरती तरतूद तुम्हाला केलेली, हे तो सांगायचा प्रयत्न करते. नियमशास्त्र तुमच्यासाठी टेम्पररी, तात्पुरती तरतूद आहे. थोड्या वेळ थांबा, कारण का तुमचं परमनंट सोल्युशन, तुमचं जे कायमस्वरूपी जो इलाज आहे तो करण्यासाठी कोणीतरी येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला नियमशास्त्र दिलेलं आहे. हे बालरक्षक, बालरक्षक म्हणजे काय? तुम्ही लहान असताना तुम्हाला समजत नाही, नाही का? कधी कधी बाप्तिस्माच्या वेळेस आपण पाहतो, लहान लेकराच्या वतीने कोण वचनं घेतं? त्याचे धर्म आईबाप घेतात, कारण का त्या लहान लेकराला समजत नाही. तसंच हे नियमशास्त्र बालरक्षक होतं. तुम्ही लहान अवस्थेत असताना तुमचा सांभाळ करावा, प्रतिपाळ करावा. तुम्ही प्रौढ होऊपर्यंत तुम्हाला नियमशास्त्र दिलं होतं, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रौढ व्हाल त्यावेळेस येशू ख्रिस्त तुम्हाला सर्व काही समजून सांगेल. ह्या पापावर विजय मिळवायला तुम्हाला तो मदत करेल. म्हणजे तुम्हाला पहिलीपासून 10वीपर्यंत हे बालरक्षक तुम्हाला दिलं आहे. तुम्ही आता लहान आहात, पहिलीत आहे, दुसरीत आहे, 10वीत जाणार, पण तुम्हाला लक्षात ठेवा PhD करायची आहे. PhD करण्यासाठी ह्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही आहे. वरच्या लेवलला जीवन जगण्यासाठी, ख्रिस्ती प्रौढ जीवन जगण्यासाठी ह्याचा तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही. एक तात्पुरती सोय तुम्हाला करून दिली आहे. हे तुम्हाला कुठं घेऊन जाईल? येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाईल. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला पूर्णपणे मदत करून तुम्हाला PhD पास करायला मदत होईल. पापावर विजय मिळवायला येशू ख्रिस्त त्याच्या आत्म्याद्वारे तुम्हाला मदत करेल. तो तुम्हाला कृपा पुरवेल, त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला देईल. आणि म्हणून तो म्हणतो, मी आता वर जातो, आत्मा देतो, तो तुम्हाला सर्व आज्ञा पाळायला मदत करेल. आणि ज्या आज्ञा इथं पाळू शकले नाहीत लोक, ते तुमची आज्ञा सर्व तुम्ही पाळाल, कारण हा तुम्हाला मदत करणार. हे त्याचं काम आहे, आज्ञा पाळणे. आणि म्हणून जे नियमशास्त्राने अशक्य झालं, पूर्ण आज्ञा कोणी पाळू शकलं नाही, कारण हे बालरक्षक होतं, हे टेम्पररी होतं, तात्पुरतं होतं. आता हा पवित्र आत्मा तुम्हाला पूर्ण आज्ञा पाळायला 100% मदत करेल, तो तुम्हाला सहाय्य करणार. हे लक्षात आलं तुमच्या? आता ह्यासाठी थोडीशी एक स्किट आहे, आलं लक्षात? आता हे स्किट असल्यामुळं फार सिरियसली घ्यायचं नाही आहे, पण त्यासाठी मला थोडे व्हॉलेंटियर पाहिजे. ओके, व्हॉलेंटियर. तर एक व्हॉलेंटियर कोणी येऊ शकाल का? ये. हां, चल आयुष. बाय द वे, शल्मोनाला फर्स्ट प्राईज मिळाला, टाळ्या देऊया त्यासाठी. वक्तृत्वामध्ये त्याने पहिला नंबर मिळवला, पहिलीच वेळ त्याची, आणि त्याने पहिला नंबर मिळवला. त्यामुळं खूप त्याने मेहनत घेतली, आणि एक उत्तम असा मुलगा आहे, आणि असं इथं व्हॉलेंटियर व्हायला तयार झालेला आहे. तर हा कोणाचा प्रतिनिधी? हा एक विश्वासणारा आहे. आपण सर्व कोण आहोत? विश्वासणारे. त्यामुळे तुम्ही आणि मी, आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत, बरोबर ना? तर हा आपला विश्वासणारा आहे. झाले गाड्या. ओके, हा विश्वासणारा आहे. आता ह्या विश्वासणाऱ्याविषयी आपण थोडंसं अभ्यास करणार आहोत. ह्या विश्वासणारा, ही जी स्किट आहे ह्याचं नाव आहे एका लग्नाची गोष्ट. ओके, एका लग्नाची गोष्ट आहे. तर आपल्याला माहिती असेल ना, एखादं नाटक आहे मला वाटतं, एका लग्नाची गोष्ट. माहिती आहे कोणाला? मला वाटतं प्रशांत दामलेचं एक उत्तम नाटक आहे, एका लग्नाची गोष्ट. आणि नंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, असं पण नाटक आहे. तर ही आता 3 लग्नाची गोष्ट आहे. अलग लक्षात, 3 लग्नाची गोष्ट आहे. तर हा विश्वासणारा आहे, आणि हा देवाच्या वचनामध्ये चालतो, आणि त्याला देवाचे वचन, आज्ञा पाळण्याची खूप त्याला आवड आहे, आणि ते तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, बरोबर ना? हा विश्वासणारा असल्यामुळं आता ह्याला लग्न करायचं आहे, बरोबर ना? लग्न करायचं, तो शोधतोय, वधू शोधतोय त्या ठिकाणी. आणि तू आता ह्यापैकी कोणालाही वधू घेऊ शकतोस, तुझ्या इच्छा, तुझ्याप्रमाणे तू म्हणशील तसं, कारण तू विश्वासणार आहे, स्किट आहे कारण आहे, बरोबर ना? एक वधू तुला कोणची घ्यायची? विवाह करणार आहे कोण? अजय. बरं, आता हा त्याची वधू आहे, बरं का? हा विश्वासणाऱ्याची वधू आहे. थांबा देतो. ही जी वधू आहे विश्वासणाऱ्याची, हे घाला. आता ह्यांनी लग्न केलंय कोणाशी? जुना मनुष्य ह्याच्याशी लग्न केलं. हा विश्वासणाऱ्याने जुन्या मनुष्याशी लग्न केले. आता हा जो पती आहे ह्या विश्वासणाऱ्याचा, ह्याचं नाव काय आहे? जुना मनुष्य. हा जुना मनुष्य माहिती आहे का तुम्हाला कोण आहे? कुणाला जुना मनुष्य म्हटलंय? आपला जुना स्वभाव. कुणापासून मिळाला आपल्याला जुना स्वभाव? आदामापासून. म्हणजे आदामापासून का म्हणतो आपण आदामापासून मिळाला? कशामुळं तो आदामापासून मिळाला? कशामुळं? काय झालं आणि तो त्या आदामामध्ये आला? पाप. हां, देवाची आज्ञा मोडली, आदामाने पाप केलं, आणि तो पापिष्ट स्वभाव मनुष्यामध्ये आला. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत हे पाप आमच्यावर रोज सत्ता गाजवतो. आणि हा जुना मनुष्य काय करतो माहिती आहे का? अतिशय दुष्ट मनुष्य आहे. तो आम्हाला नीट जगूच देत नाही. एवढंच काय, देवाचा सेवक संत पौल हा काय म्हणतो माहिती आहे का?
तो म्हणतो माझ्या देहामध्ये, म्हणजे मी विश्वासणार आहे पण माझ्या देहामध्ये काहीच चांगलं वसत नाही. कोण म्हणतोय? संत पाऊल, ज्यांनी 30 वर्ष देवासाठी कार्य केलं, श्रम केले, मंडळ्या स्थापन केला. तो म्हणतो मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्या देहामध्ये काहीच चांगलं वसत नाही. मी जे करायला पाहतो ते करत नाही किंवा होत नाही माझ्याकडून. जे मला करावं असं वाटत नाही तेच मी करतो. कोण करतो? माझ्या ठाई असलेलं पाप, तो जुना मनुष्य. ह्याशी मी लग्न केलंय ना, ह्याशी लग्न केलं. आता हा काय करतो? मला कसं वाटेल तसं राबवून घेतो. आणि म्हणून हा जो जुना मनुष्य, जो पती आहे ह्याचा, विश्वासणाऱ्याचा, अतिशय वाईट नवरा आहे. तो भयंकर क्रूर आणि दुष्ट आहे. तो जुना मनुष्य ह्या विश्वासणाऱ्याचा मारहाण करतो. रोज त्याला चोप देणार, रोज त्याला मारहाण करणार. बऱ्याचशा डिमांड्स आहेत ह्या जुन्या मनुष्याच्या, बऱ्याचशा डिमांड्स आहेत. तुला रोज सकाळी उठून माझ्यासाठी स्वयंपाक केला पाहिजे, ब्रेकफास्ट केला पाहिजे, वेळेवर लंच मिळाला पाहिजे, डिनर मिळालं पाहिजे, संपूर्ण घर साफसूफ ठेवलं पाहिजे, कुठेही कचरा दिसता कामा नये. काही जरी त्याने थोडंफार केलं नाही की बेदम मारणार. आणि हा मार खाऊन खाऊन कंटाळला आहे. आता जुना मनुष्य, माझा नवरा काय काय करू मी? आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण लग्न होतं, पती पत्नी होतो, त्यावेळेस सुटका आहे का पती पत्नीची? नाही सोडू शकत. हे एकच असं नातं आहे की मरेपर्यंत तुम्हाला एकत्र राहावं लागणार आहे. कारण का? पवित्र मंदिरामध्ये आम्ही एकमेकाला लग्नाच्या वेळेस वचन दिलेलं असतात. काय वचन दिलेलं असतं? एकमेकाच्या हातात हात घेतात पती पत्नी, काय म्हणतात? आजपासून रोगात व आरोग्यात, सुखात व दुःखात, अजून काय श्रीमंतीत व दारिद्र्यात, सर्व स्त्रियांना सोडून किंवा सर्व पुरुषांना सोडून मी मरेपर्यंत तुझ्याशी एकनिष्ठ राहीन. लग्नाचा करार कधी मोडला जातो? पती किंवा पत्नी मेल्यानंतरच तो मग ती पती किंवा पत्नी मुक्त होती. पती मेला तर पत्नी कधी मुक्त होईल? पती मेला तर दुसरं लग्न करायला मुक्त होईल. पती कधी मुक्त होतं? पत्नी जर मेली तरच तो दुसरं लग्न करायला. मेल्याशिवाय तो करार मोडत नाही. आणि म्हणून आता ही विचार करतो, ही विश्वास काय करायचं आता या नवऱ्याचं? मरेपर्यंत आता मला सोडू शकत नाही ना. आता लग्न तर झालेलं आहे, त्याच्याशिवाय राहणं, पण आता खूप मारहाण करतो, बेदम मारहाण करतो, दुष्ट येतो, भयंकर दारू पितो, दंगामस्ती करतो, अगदी लाथा बुक्क्या मारतो, असं ती वैतागलेली आहे. लक्षात? मग आता काय होतं? परमेश्वर विचार करतो, हा माझा विश्वासणार आहे. मग परमेश्वर काय करतो? आता कसं काय ह्याला सुटका करायची? एकाच गोष्टीने सुटका होणार आहे. कशाने सुटका होईल? ह्या दोरीपैकी कुणीतरी मेल्यानंतर. म्हणून परमेश्वर काय करतो? ह्याचा जो जुना मनुष्य आहे त्यालाच मारून टाकतो. ओके? कसं मारतो? रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन नीट लक्षात ठेवा. प्रत्येक काय म्हटले तिथं? इथे हां काय म्हटले? आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळ. आता वधस्तंभावर खेळल्यावर काय होतं? येशूचं काय झालं? मेला ना. तसं आम्हा प्रत्येकाला तो जुना मनुष्य वधस्तंभावर खेळला पाहिजे, तरच आम्हाला त्यापासून सुटका आहे. तुम्ही आणि मी हे जर प्रतिनिधित्व आहे, आम्ही जर विश्वासणारे आहोत, तर आम्हाला तो माझा जुना मनुष्य, जो माझा लग्नाचा नवरा आहे, जो मला एवढा त्रास देतो, मला मारहाण करतो, माझा छळ करतो, कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे दया दाखवत नाही, हा जुना मनुष्य मला फार त्रास देणार आहे. हा जुना मनुष्य जो पापिष्ट स्वभाव माझ्यामध्ये आहे, जे माझ्यामध्ये सर्व प्रकारच्या वाईट विकृती वसलेल्या आहेत, मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, कपट आहे, अशुद्ध विचार, अमंगळ विचार, हे सर्व दुष्ट कृतीने जमलेला जुना मनुष्य मला त्या वधसमोर खेळून त्याला मी मारलं पाहिजे. त्याच वेळेस मी मोकळा होईल. मग मला काहीतरी पुढे विचार करता येईल. ह्या जुना मनुष्याला वधस्तंभावर खेळणं गरजेचं आहे. मग आता तो मनुष्य, मग मी काय केलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये? संत पाऊल मी काय केलेलं आहे? येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळला ना, तसं मी सुद्धा माझं एक आद्य कर्तव्य आहे, विश्वासणारं म्हणून माझा जुना मनुष्य, माझ्यामध्ये वसणारा कपटी आणि वाईट स्वभाव सर्व त्या वधस्तंभावर खेळलेला आहे. इथून पुढे मी त्याच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नाही. हे आम्ही स्वतःला अभिवचन द्यायचं आणि तसं वागायचं आहे. माझ्याला जुना मनुष्य मेला पाहिजे. आजपासून मी तुला तोंड बघणार आहे. नवरा म्हणून तू माझ्यासाठी तर मेलेला आहे. आता जुना मनुष्य थोडंसं बाजूला, हा मेला. आता ही लग्नाची पत्नी मुक्त झाली, बरोबर ना? लग्नामध्ये आपण फक्त नवरा मेला तर आपण मुक्त होऊ शकतो. आता हे मुक्त झाली. आता दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायला मोकळा झालेला आहे विश्वासणारा. आता त्याला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायचं. आता दुसरा नवरा शोध, दुसरा घे कोणतं जो असेल तो. या आता ह्या दुसऱ्याशी त्याला लग्न कर, या नाही आहे. आता ह्याची पसंत आहे बरं का, ह्या दोघांना नाही निवडलं आहे, ह्याला निवडलं आहे. आता ह्याची पसंत आहे, आता विश्वास नाहीची पसंत आहे हा नवरा. तर आता हा दुसरा नवरा कोण आहे बघूया. या
कोण आहे? हां जुना नवरा मेला, आता यांनी दुसरं लग्न केलंय. आता कोणाशी लग्न केलंय? नियमशास्त्र. हा नियमशास्त्र चांगला आहे बरं का, त्या जुन्या मनुष्यासारखा वाईट नाही. तो दारू पित नाही, छळ करत नाही, मारहाण करत नाही, खूप चांगला वागतो आपल्या बायकोशी. पण नियमशास्त्र आहे. पण काय माहिती आहे का, प्रॉब्लेम ह्या नवऱ्याचा असा आहे, फार शिस्तबद्ध आहे. कडक अटी आहे त्याच्या, कडक अटी. हे असं केलंच पाहिजे. तू सकाळी 8 वाजता मला ब्रेकफास्ट तयार पाहिजे. 8 वाजून 5 मिनटं झाले रागवणार त्याला. बरोबर 1 वाजता मला जेवण मिळालंच पाहिजे. 8 वाजता मला डिनर मिळालीच पाहिजे. सगळं घर साफसूफ पाहिजे. तू जर माझे 8 पाळले नाही तर बघ मग खबरदार आहे. आलं लक्षात? आता समजा 1 दिवस 2 दिवस नाही का एखाद्या नवऱ्याने केलं तर पत्नी सहन करू शकते. पण रोजचं तेच रडगाणं, रोज तेच. तू असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, हे असं करता कामा नये. नवरा चांगला आहे, दारुड्या नाही, त्या जुन्या मनुष्य एवढा वाईट नाही आहे. पण काय माहिती आहे का, फारच शिस्तीच आहे. मग मला तुम्ही सांगा बायकांनो, तुम्हाला किती दिवस आवडलो असा नवरा? काय रोज मिळेल तेच? कधी प्रेमाने एकदाही बोलत नाही, कधी काय गुलाबाचं फुल आणलं नाही, कुठं फिरायला घेऊन जात नाही, रोज हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. किती दिवस मी राहणार? आणि ही अजून वैतागली ही नवरी. कारण का माहिती आहे का, निदान तो नवरा दारू जरी प्यायचा तो लवकर मेला तरी ना. आता हा मरणार पण नाही, हा मरत नाही. नियमशास्त्र मरत नाही, लक्षात ठेवा. नियमशास्त्र मरत नाही. जुना मनुष्य आम्ही ठार मारू शकतो नियमशास्त्र, कारण नियमशास्त्र दिले नाही, परमेश्वरानेच दिले. ते चांगल्यासाठी दिलेले, तुमचं पाप दिसो म्हणून दिले. नियमशास्त्र हा तुमच्यातला जो वर आहे, ख्रिस्ताची आपण वधू आहोत, तो वर मरणार नाही. नियमशास्त्र मरू शकत नाही. आता सपडली का प्रॉब्लेममध्ये ही वधू? आता एकदम प्रॉब्लेममध्ये. आता काय करायचं? आता मरेपर्यंत वाट पाहावी लागणार. आता मला जर अगोदर मेलं तर ठीक आहे, पण हा मरणार सुद्धा नाही. आता परमेश्वर काय कराल ह्या प्रॉब्लेममध्ये? काय कराल बघा. आता ह्याला तर मारू शकत नाही. आता काय करेल बरं परमेश्वर? सांगा बरं. तुम्हाला काय कल्पना सुचते का? कसं काय आता ह्या प्रॉब्लेममधून ह्या नवरा बायकोला सोडायचं? प्रॉब्लेम तर आलेला आहे, आता छळ तर होत आहे, तेवढा वाईट होत नाही पण होत तर आहे. आगीतून पडून फुफड्यात पडल्यासारखं नाही आहे, परंतु त्रास तर होते. आता ह्या त्रासातून ह्याला विश्वासणाऱ्या, तुम्ही आणि मी आहेत हे सगळे आहे, आपलं प्रतिनिधी आहे. आता ह्याला कसं सोडवणार तुम्ही? या विश्वासणाऱ्याला कसं सोडवणार? हां, कारण आता तुम्ही म्हटलं की मरणाशिवाय विवाहाचा करार मोडत नाही. आता काय सांगणार सांगा बरं मोठ्याने? डायव्हर्स बघा, चांगलं उत्तर दिले, पण होऊ शकतो का डायव्हर्स? ख्रिस्ती विश्वासामध्ये, ख्रिस्ती घरामध्ये डायव्हर्स अलाउड आहे का? उत्तर चांगलं आहे, पण त्यावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. कधीही डायव्हर्स, प्रॉब्लेम तर तोच आहे ना. येशूने डायव्हर्स कधीच अवॉइड केलं नाही. आम्ही कधीच डायव्हर्स घेऊ शकत नाही. जुन्या काळात एक वेळ ती मुभा होती. तुमचं हृदय कठीण झालं म्हणून येशू म्हणतो मोशेने तुम्हाला ती मुभा दिली होती. नियमशास्त्रात मुभा होती डायव्हर्स देण्याची, नवीन करारात मुभा नाही. तुम्ही डायव्हर्स घेऊ शकत नाही. म्हणून तो म्हटलं मरणाशिवाय त्याला गत्यंतरच नाही. यू कॅनॉट टेक अ डायव्हर्स, इट इज अगेन्स्ट द टीचिंग ऑफ द बायबल. देवाच्या वचनाच्या विरुद्ध शिक्षण आहे. डायव्हर्स घेता येत नाही. आता काय करणार? डायव्हर्स तर घेता येत नाही, मरेपर्यंत थांबावं लागणार आणि जास्त खूप चाललेलं आहे. आता कसं सोडवणार याचा प्रश्न? अजून काय? पवित्र आत्म्याची जोड. पण आता सध्या ह्यांनी लग्न नियमशास्त्राशी केलं आहे ना. प्रॉब्लेम तो आहे. पवित्र आत्म्याशी केलं असतं गोष्ट काय, लग्न तर आता करून बसलाय. आता दुसरा नवरा तर काय घेता येत नाही. हा इथं आहे ना अजून, आणि हा तर मरत नाही. आता काय करणार? फार सुंदर गोष्ट परमेश्वराने केलेली आहे, जी आपल्याला कल्पना करत नाही. तो काय करतो माहिती आहे का? पत्नीलाच मारून टाकतो, हिलाच मारून टाकतो. तुम्ही नियमशास्त्राला मेलेले असे स्वतःला समजा. तुम्ही स्वतः नियमशास्त्राला मरून जा. ही सोय परमेश्वराने केलेली आहे. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 4थं वचन. त्याप्रमाणे हां बोला. त्याप्रमाणे माझे बंधुजनो, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्र संबंधाने मृत झाला. हां, तुम्ही नियमशास्त्र संबंधाने मृत झालेला आहात. यू आर डेड टू लॉ. तुम्ही असं समजा की ह्या नियमशास्त्राला तुम्ही आता मृत झालेला आहात. तुम्ही स्वतः मृत झालेला आहात. पत्नीलाच मारून टाकतो येतो. आता पत्नीला मारून टाकल्यावर काय होतं? ह्यांचा संबंध तुटला, बरोबर ना. मरणाने वियोग होतो, त्यामुळे पत्नीलाच मारून टाकल्यावर हा निघून जातो, बरोबर ना. आता ही पत्नी आध्यात्मिकदृष्ट्या मेलेली असताना आता ती परत एकदा विचार करते, आता मी शेवटचा आणि महत्त्वाचा 3रा पती मी घेणार आहे. आता तिसरा विवाह, 3 विवाहांची गोष्ट आहे, 3 लग्नाची गोष्ट. आता कोण घेणार तू? आता राहिलाय या. आता 3रा शेवटचा पती येतात, हे का? हा कोण आहे? येशू ख्रिस्त आहे, बरोबर ना. आता ही त्याला मेली स्वतः,
मग आता ही आध्यात्मिकरित्या मेल्यानंतर आता हिने शेवटचा म्हटला, आता मी एक शेवटचा प्रयत्न करते, येशू ख्रिस्त हा तिचा पती आहे. आता हा पती कसा आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगू का, हा तर इकडे आहे, हा तू इथं थांबास मध्ये, ह्या नियमशास्त्रापेक्षा भयंकर आहे, अगदीच भयंकरच म्हणजे भयंकर. ह्याच्या ज्या आज्ञा आहेत ना अतिशय कडक आहेत, ह्याचे नियम भयंकर कडक आहेत. तो नियमशास्त्राला काय म्हणत होता माहिती आहे का, की 8 वाजून 5 मिनिटांनी सुद्धा चालणार नाही. हा काय म्हणतो 8 वाजून 1 सेकंदाने सुद्धा चालणार नाही. मला नाश्ता 8 म्हणजे 8लाच पाहिजे, जेवण 1 म्हणजे 1लाच पाहिजे, सर्व टाईपटिप झालंच पाहिजे. ह्याच्यापेक्षा कडक नियम येशू ख्रिस्ताचे. कसे काय नियम कडक आहेत? नियमशास्त्रामध्ये म्हटलं होतं खून करू नको, हा काय म्हणतो माहिती आहे का, रागवायचं पण नाही. नियमशास्त्रात म्हटलं होतं व्यभिचार करू नको, कृती करू नको, हा काय म्हणतो विचार पण मनात आणायचे नाहीत. ही तर डोक्यालाच हात लावलं नाही. आता कसं काय करायचं? आता तिसरा तर भयानकच आहे. आता मी कशा, तो तरी बरा होता, तो छळायचा, त्रास द्यायचा, हाणमार करायचा, ठीक आहे, हा थोडासा कडक होता, पण ह्याचे तर नियम भलतेच आहेत. म्हणजे मी 1 मिनिट सुद्धा उशीर केला तर आम्हाला त्रास देतो. आता कसं काय होणार? आता कसं काय, आता ह्यांचं जोडपं कसं पुढं चालवायचं, हे लग्न कसं पुढं न्यायचं? आता कोणी मरूही शकत नाही यामध्ये. काय तुम्हाला वाटतं काय होईल? ह्यामधला एकच गोष्ट चांगली ह्या नवऱ्यामध्ये, हा काय म्हणतो माहिती आहे का, माझे नियम तुला माहिती आहेत, माझे नियम 1% सुद्धा मी कमी करणार नाही, तेवढंच मी तुम्हाला कडकशीर वागवणार आहे, पण मी हे करू शकतो, हे माझे सर्व नियम तुला पाळायला मी स्वतः तुला मदत करणार आहे. मी तुला सहाय्य करतो, चल आपण दोघांनी मिळून हे नियम पाळायचा प्रयत्न करू. हा त्या नवऱ्याचा सद्गुण आहे. नियमशास्त्र भयंकर आहे, ते म्हणतो तू करायचं, तू काय करायचं, 70 दिवस पवित्रपणे पाळ, आणि हे करू नको, ते करू नको, हे सगळं तू करायचं. तू काय स्वतः, हा तो नियमशास्त्र काय म्हणतो, तू स्वतः काय करायचं, वाईट बोलू नको, खोटं बोलू नको, लबाडी करू नको, मी तुला मदत करणार नाही. येशू ख्रिस्त काय म्हणतो, माझे नियम कडक असले तरी मी काय करतो, मी तुला मदत करतो. मग हा काय करतो, चल आपण काय करू, ब्रेकफास्ट तयार करलो. मग ब्रेकफास्ट तयार करायला हा पहिल्यांदा सुरुवात करतो. आता ह्याला जमत नाही, येशू ख्रिस्ताला मदत करतो. पण 8चा ब्रेकफास्ट माहिती आहे का, दुपारी 12 वाजता तयार होतो. आता म्हणतो 8ला ब्रेकफास्ट पाहिजे होता, तो नवरा म्हणतो तू 12ला तयार केला, 4 तास उशिरा. हरकत नाही, आपण असं करूया, उद्या परत प्रयत्न करू, आपण 12चं थोडंसं लवकर करूया, 11ला करूया. परत दुसऱ्या दिवशी प्रयत्न करतो, हे दोघंजण मिळून करतात, 12चा 11 वाजता होतं. व्हेरी गुड, तो म्हणतो मला 1 तास लवकर केलं, पुढच्याच आपण काय करूया, आपण 10 वाजता प्रयत्न करूयात. असं करत करत मग काय 1-2 महिन्याने काय होतं, बरोबर ह्याच्या मदतीने 8लाच ब्रेकफास्ट तयार व्हायला लागतो. जे याला कठीण होतं ते हळूहळू प्रयत्न करून ह्याच्या मदतीने तो वेळेवर करायला शिकतो, त्या आज्ञा वेळेत पाळायला शिकतो. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त त्याला मदत करून करून सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी त्याला सहाय्य करतो. हे ते येशू ख्रिस्ताचं काम आहे. येशू ख्रिस्त म्हणजे कोण, त्याच्याद्वारे आलेला पवित्र आत्मा. हेच कडक जे नियम आहेत, तो पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करून, जे तुम्हाला 10 वर्ष शक्य झालं नाही ते त्याच्या सहाय्याने तुम्ही लगेच नाही, एका रात्रीत होणार नाही, काय दिवस लागतील, काय महिने लागतील, पण त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तुम्ही त्याशी सुखी संसार करू शकाल आणि त्याने तुम्ही अतिशय संतुष्ट व्हाल. हे त्या पवित्र आत्म्याचं कार्य आहे. समजलं तुम्हाला या स्किटद्वारे? टाळ्या दिव्या चौघांसाठी जोरात. थँक्यू व्हेरी मच. तर हे नवीन काळातलं जीवन आहे, पाळायला अतिशय कठीण, तुमच्या स्वतःला अशक्य, परंतु पवित्र आत्म्याचे देव म्हणतो मी तुला मदत करतो ना. ज्या तुला कठीण आज्ञा वाटतात तर मी माझ्या सहाय्याने तुला मदत करून या सर्व आज्ञा पाळायला तुला मी सहाय्य करणार आहे. आणि अशा प्रकारे नवीन काळातलं अशक्य वाटणारं जीवन आम्हाला शक्य होऊ शकतं कृपेच्याद्वारे. तो आम्हाला कृपा पुरवतो. मी तुला सामर्थ्य देतो, तुला ह्या गोष्टी तुला बघायला तुला फार आवड आहे, तुला खूप आवडतं, तू करतोस, पण आता मी तुला सहाय्य पुरवणार आहे. इथून पुढे तू ते कमी करणार आहेस, हळूहळू ते सोडणार आहेस. ही तुझी वाईट सवय आहे, वाईट ठिकाणी तू जातोस, वाईट पद्धतीने बोलतोस, आता हळूहळू माझ्या सहाय्यानं माझ्याद्वारे तू एक खरोखर कुठली डाग आणि सुरकुती नसलेली एक शुद्ध अशी पत्नी म्हणून मी तुला सादर करायला तयार आहे. आणि हेच येशू ख्रिस्ताचं काम आहे. तो म्हणतो मी एका पतीबरोबर तुमचं वाग्दान केलेलं आहे. तो येशू ख्रिस्त आमचा पती आहे, आम्ही त्याची पत्नी आहोत. कशासाठी तर कुठली डाग किंवा सुरकुती नसलेले शुद्ध कुमारी म्हणून त्याला सादर करायची. ह्या येशू ख्रिस्ताला ही मंडळी आपल्या पित्याला सादर करायची, एक शुद्ध कुमारी जिला डाग नाही, सुरकुती नाही, निष्कलंक अशी कुमारी. आणि हे येशू ख्रिस्ताचं काम आहे. तो आमच्यासाठी मध्यस्थ झालेला आहे. एक अशी मंडळी घडवायची. ह्या मंडळीमध्ये सुद्धा एक मंडळी आहे, रविवारी आपल्याला बाळासाहेबांनी सांगितलं होतं. ही जी मंडळी आहे ना, दिसायला भरपूर लोक आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा एक छोटीशी मंडळी की जी शुद्ध आहे, जी स्वतःला रोज शुद्ध करते. हे शुद्धीकरणाचं काम एका दिवसात होत नाही बरं का, ते रोज चालू राहतं, त्याला प्रॅक्टिस लागते, त्याला सराव लागतो. आज जे पाप करत आहे ते हळूहळू मी ते कमी करून
जे नवीन गोष्टी आहेत जे मला पाप माहिती नव्हतं ते पाप समजायला लागतात. आणि तशा प्रकारे मी येशूच्या पावलावर पाऊल टाकून शुद्धतेपर्यंत परिपूर्णतेपर्यंत जायचा मी प्रयत्न करतो. आणि ह्यालाच म्हणतात येशूसारखं शुद्ध होणं. म्हणून पेत्र म्हणतो त्याच्या पत्रामध्ये, यासाठीच तुम्हाला पाचारण झालं आहे. ख्रिस्ताने दुःख सहन करून तुम्हाला एक आदर्शाने कित्ता घालून दिलेला आहे, यासाठी की त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालावे, कारण त्याच्या ठाई पाप दिसले नाही आणि त्याच्या मनात कपट आले नाही. तशा प्रकारचं जीवन तुम्हाला जगायचं आहे. तो आदर्श ठेवून त्याच्यासारखं जीवन व्हायला तुम्हाला पवित्र आत्मा मदत करणार आहे. आणि म्हणून आम्हाला या नवीन कराराच्या नियमामध्ये जरी कठीण असले तरी येशू ख्रिस्त म्हणतो, मी माझ्या सहाय्याने तुम्ही हे करू शकाल. माझी कृपा तुम्हाला आहे, त्या कृपेद्वारे तुम्ही माझ्या सर्व आज्ञा पाळायला मदत कराल. माझा आत्मा कायवारी मी तुम्हाला देत आहे. हे त्या आत्म्याचं कार्य आहे. बरोबर ना. आज थोडकं पाहिलं, पुढच्या वेळेस आपण अजून थोडं पाहणार आहोत. काय प्रश्न आहेत कुणाला? हां. हां, प्रश्न आता आहे प्रकटीकरणामध्ये दुसरं पुस्तक उघडलं गेलं, मला वाटतं 21व्या अध्यायामध्ये दुसरं पुस्तक उघडलेलं ते जीवनाचं पुस्तक होतं. ज्या कोणाचे नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले नाहीत तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. आपल्याला माहिती आहे ना सगळ्यांचं, एक जीवनाचं पुस्तक आहे, बरोबर. आणि त्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला नरक म्हणजे अग्नीचं सरोवर आहे. मग दुसरे पुस्तक कुठलं असं तो म्हटलेलं आहे. तर दुसरे पुस्तक असे आहेत की जे आपण ह्या ठिकाणी ह्या जगात जीवन जगत आहोत, बरोबर ना, प्रत्येकाचा हिशोब त्या पुस्तकात लिहिला. आता सध्या हे दुसरे पुस्तक आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा तंतोतंत हिशोब तिथे लिहिला जातो. म्हणजे पुस्तकं म्हणजे हे बघा, त्यावेळेस आपल्यासारखं टेक्नॉलॉजी नव्हती. त्यावेळेस जे होतं त्या हिशोबाने त्याने पुस्तक म्हटलं आहे. लक्षात, 2000 वर्षापूर्वी पुस्तकं लिहिले जायचे, गुंडळ्या होते म्हणून ते पुस्तक लिहिले. पण आज जर योहान असता आणि त्याला जर प्रकटीकरण लिहायला असता तर तो लिहिला असता की तुमच्या जीवनाची व्हिडिओ टेप ह्याचं रेकॉर्डिंग होत आहे, असं त्यांनी लिहिलं असतं. अलग त्यावेळेस व्हिडिओ टेप काय नव्हती, टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणून त्यांनी पुस्तकं लिहिलं. पण आज तुमच्या जीवनाचं रेकॉर्डिंग चालू आहे, एक CD चालू आहे, प्रत्येकाच्या जीवनाची CD चालू आहे. आणि त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी संपूर्ण जग उभं राहिले जाईल आणि तुम्हाला प्रत्येकाची CD तिथं दाखवली जाईल. आणि तुमच्या जीवनामध्ये काय काय गुप्त पातकं तुम्ही केली, कोणकोणते विचार केले, कोणकोणते वाईट विचार तुमच्या मनामध्ये होते, जे आम्हाला आतापर्यंत दुसऱ्यांना माहीत नाही. आता माझं तुम्हाला 1% जीवन माहीत नाही, नाही का. 99% गुप्त आहे. तुमचं जीवन 99% माझ्यासाठी गुप्त आहे. आपण फक्त 2 तास इथं भेटतो. पण जे गुप्त जीवन आहे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग तिथं सगळे दाखवले, ते पुस्तक आहेत. ते तुमच्या जीवनातलं सर्व गुप्त रेकॉर्डिंग लिहिलेलं आहे. आणि मग संपूर्ण जग ते पाहिल तुम्ही काय काय वाईट गोष्टी केलेल्या आहेत, काय काय दुष्कर्म केलेले आहेत, तुमच्या मनामध्ये कोणाकोणाबद्दल कपट आलं आहे, किती ढोंगीपणा तुम्ही केलेला आहे, सगळं तिथे दिसणार आहे. मग तिथे दिसेल चर्च सुटल्यावर आपण एकमेकाला हातात हात मिळतोय, नाही का. आणि तिथे दाखवली जाईल की हे ब्रदर ह्या ब्रदरच्या हातात हात मिळवत आहेत, हस्तांदोलन करतायत. आणि मग तिथं दाखवले जाईल, ह्याच्या मनात विचार कोणते होते, काय विचित्र मनुष्य आहे, बुद्ध आहे. इथे दाखवलं जाईल या मनामध्ये काय होतं आणि करत काय आहे, किती ढोंगीपणा ह्याच्या मनामध्ये. मग ते दाखवलं जाईल की हा दानधर्म करतोय मनुष्य, दानधर्म करतोय, पण मनात काय विचार आहे, लोकांनी माझा सत्कार करावा, माझा गौरव करावं, माझं नाव गावजवलं जावं, हे त्याच्या मनात होतं. हे सगळं रेकॉर्डिंग ते दाखवलं. हे पुस्तक आहेत आणि या पुस्तकावरून तुमचा माझा न्याय होणार आहे. आमच्या सगळ्या जीवनाचा हिशेब त्या पुस्तकात लिहिलं आहे. आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे तो न्याय करा असं लिहिलं आहे. पुस्तकामध्ये जे लिहिलं होतं ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करण्यात आला. तुमचा न्याय करताना म्हणून ते तर म्हटलं येशू ख्रिस्त येईल आणि सर्व अंधारातल्या गुप्त गोष्टी तो उघड करत आणि मनातले संकल्प उघडकीस करेल. तुम्हाला आणि मला तुमच्या अंधारातल्या गुप्त गोष्टी कुणाला माहीत नाहीत, तुमच्या मनातले संकल्प कुणाला माहीत नाहीत, ते त्या पुस्तकात लिहिले जात आहेत, ते शेवटी दाखवले जातील आणि त्याप्रमाणे न्याय केला जाईल. आणि त्याप्रमाणे न्याय होऊन ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल. समजलं तुम्हाला. हे ते पुस्तक आहेत, म्हणजे आमच्या जीवनाचा हिशोब लिहिणारे ते पुस्तक आहे. हां, अगदी बरोबर. खूप छान प्रश्न काढला आंटीने की आपण जर आपल्या पापाबद्दल क्षमा मागितली असेल तर काय माहिती आहे का, ते सर्व जे रेकॉर्डिंग केलेलं आहे ते जिथं क्षमा मागितलेली असेल तिथं ब्लँक कॅसेट येणार, तिथं ब्लँक कॅसेट ते दिसणार नाही कोणाला, कारण तुम्ही क्षमा मागितलेली आहे. येशूच्या रक्तामध्ये मागितलेली क्षमा ह्याची ब्लँक कॅसेट येणार. परत जे क्षमा मागितली नाही ते परत दाखवलं जाईल, ज्याची क्षमा मागितली त्याची ब्लँक कॅसेट येणार. पण मी काय म्हणतो,
जरी आपली ब्लँक कॅसेट असेल तर आपल्या जीवनाची ब्लँक कॅसेट फार लांब कशाला असायला पाहिजे, नाही का? जेवढी कमीत कमी होईल तेवढी चांगली. जरी ब्लँक असेल तर आपण कमीत कमी करूया, कारण आता कृपा आमच्याकडे आलेली आहे. जुन्या काळात ते म्हणत होते नाही आम्हाला काही शक्यच नाही, आमची सगळी कॅसेट अशीच असणार, कारण आम्हाला पापाची क्षमाच नव्हती. पण आमच्याकडं कृपा आहे, पाप करू नये मग आमच्याकडे उपाय आहे. पूर्वी पाप करायची क्षमा मागायची, पाप करायची क्षमा मागायची. आता हे पूर्ण झालं. म्हणून तुम्ही जर फक्त क्षमा मागितली तर तो तुमचा फक्त क्षमाशील प्रभू आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? मग आपला कोण आहे? तो तारणारा. तारणारा म्हणजे काय? पापापासून सुटका देणार आहे. त्यामुळे येशू ख्रिस्त क्षमाशील प्रभू असून हरकत नाही. प्रत्येक वेळेस लोक काय करतात? पाप करतात, क्षमा मागतात, पुन्हा तेच पाप करतात, पुन्हा क्षमा मागतात, पुन्हा राडगाडी करायचं चालूच आहे. पापापासून बाहेर आम्ही आलं पाहिजे. जर तुम्ही रोज पाप करता आणि रोज पापाची क्षमा मागता, तुम्ही 1000 वेळा पाप केलं आणि 1000 वेळा क्षमा मागितली तर तो क्षमा करेल, ती क्लासेट ब्लँक होईल, पण तो फक्त तुमचा क्षमाशील प्रभूच राहील. त्या पापापासून बाहेर कधी येणार तुम्ही? सुटका केली तर तो तुमचा तारणार होऊ शकतो. आणि म्हणून जर त्या पापापासून तुमची सुटका झाली नाही तर येशू ख्रिस्त माझा तारणार आहे असं कृपा करून म्हणू नका, कारण तो अधिकार तुमचा नाही. कारण तारणारा म्हणजे सुटका करणारा. जर तुमच्या पापावर तुम्ही त्या ठिकाणी अटकाव घातला नाही, लगाव, तर तुमचं तारणारा होऊ शकत नाही. कारण तारणारा म्हणजे पापापासून सोडवणारा. तर रागापासून तुमची सुटका झाली पाहिजे, कपटी मनापासून सुटका झाली पाहिजे, इतर वेळेचा द्वेष आहे त्यापासून सुटका. ज्यावेळेस तुमची सुटका होईल त्यावेळेस येशू तारणार आहे असं म्हणा, नाहीतर फक्त तो तुमचा क्षमाशील प्रभू आहे. याचं एक शेवटचं उत्तम उदाहरण मी देतो. मागच्या वेळेस मी गुड फ्रायडेला दिलं होतं, पण काही जण इथं नवीन असेल त्यांचं सांगतो. एक बाप आपल्या 4-5 वर्षाच्या मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. आणि त्या बागेमध्ये एक मोठा खड्डा होता. आणि त्या बापाने सांगितलं, मुला या खड्ड्यात, बाळा या खड्ड्याच्याकडे जाऊ नको, नाही तर पडशील तू. आणि 3-4 वर्षाची मुलं किती आपल्याला माहिती आहे, त्यांच्याकडे कुतूहल असतं. म्हणून काय केलं, पळत पळत तरी तो गेला आणि खड्ड्यात डोकावून पाहायला लागला. बापाचं लक्ष नसताना तो खड्ड्यात पडला. आता खड्ड्यात पडल्यावर त्याने मोठ्याने हाक मारायला सुरू केली, डॅडी डॅडी म्हणून मोठ्याने हाक मारायला. बाप धावतच पळत गेला आणि खाली बघतो तर आपला मुलगा खाली पडलाय, त्याला खरचटलंय, रडतोय. आणि तो खालून तो मुलगा म्हटला, डॅडी मला क्षमा करा, आय एम व्हेरी सॉरी, कारण मी तुमचं ऐकलं नाही. तुम्ही मला सांगितलं होतं इथं जाऊ नको, पण मी आलो आणि मला तुम्ही क्षमा करा. आणि तो डॅडीवरून म्हणतो, ठीक आहे बाळा, मी तुला क्षमा केली हां, असं म्हणून निघून जातो. करेल का असं कोणता बाप? त्याला क्षमा करण्यापेक्षा त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यामध्ये त्या बापाला जो आनंद असणार आहे तो नुसतं क्षमा करण्यामध्ये. तसंच आमचा देव येशू ख्रिस्त तुमचा तारणार आहे. त्या पापाच्या खड्ड्यातून बाहेर काढण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. नुसती तुम्ही खड्ड्यात पडलाय क्षमा मागतो, तो क्षमा करेल ना, पण खड्ड्यात किती दिवस राहणार? किती दिवस आपण त्याच खड्ड्यात आहे? आपली कुठं प्रगती होणार आहे? 10 वर्ष झाले आपण तेच पाप करतो, अजून त्याच लेवलला असेल तर आमची प्रोग्रेस कुठं आहे? आम्ही इतर जीवनामध्ये आमचा नेहमी प्रगतीशील असो. दरवर्षी झालं की आम्हाला काय इन्क्रीमेंट पाहिजे असते, आम्हाला प्रमोशन पाहिजे असतं. पहिलीतला मुलगा दुसरीत जातो, दुसरीतला मुलगा तिसरीत जातो. समजा मागच्या वेळेस हे मी उदाहरण सांगितलं होतं की एक मुलगा पहिलीत आहे आणि तो वर्गात पहिला आला. त्यामुळे आई वडील खूप खुश होते. त्याने संपूर्ण त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पेढे वाटले, सगळं झालं. 5 वर्षानंतर पुन्हा तो मुलगा वर्गात पहिला आला, पण ह्यावेळेस मात्र ते आईबाप थोडे नाराज होते, थोडे दुःखी होते. आणि सगळे आज शेजारचे आले, म्हटलं अहो तुमचा मुलगा पहिला आला ना, तुम्ही एवढे दुःख का करता? ते म्हटले पहिला आला खरा, पण अजूनही तो पहिलीतच आहे. होतील का आईबाप खुश? 5 वर्षापासून पहिलीतच बसतोय, पहिला येतो पण पहिलीतच आहे, नाही खुश होणार. तसंच आमचं स्वर्गीय पिता आमच्याकडे पाहतो, अरे 5 वर्षापूर्वी हेच पाप करत होता, आता तिथंच आहे तो, प्रगतीच नाही त्याची, कसा खुश होईल तो? आम्ही प्रगतीशील असलं पाहिजे. क्षमा, प्रत्येक वेळेस पाप करून क्षमा मागायचं सोडून आम्ही पापावर विजय मिळवला पाहिजे, विजयशील जीवन जगायला पाहिजे. आणि ती सोय परमेश्वराने करून दिली आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला कृपा देऊन. जर आम्ही प्रगतीशील असू तर देव आमच्याकडे पाहून प्रसन्न होईल की रोज ह्याच्यामध्ये प्रगती होते. आम्ही जशी जगिक जीवनामध्ये प्रगती करतो तसं आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा पापावर विजय मिळवण्याचं आम्हाला एक साधन मिळालेलं आहे. आणि म्हणूनच रोम 6:14 कधी विसरू नका, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. नियमशास्त्राच्या अधीन तुम्ही तुमचं करत होता, जमत नव्हतं. तुम्ही आता कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. पापाची सत्ता नष्ट झालेली आहे, पापावर आपण विजय मिळवू शकतो. हे आज आमची स्वार्थ आहे. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने येशू ख्रिस्त जो आमचा पती आहे तो एक आमची वधू म्हणून आम्हाला मदत करणार आणि जे अशक्य ते शक्य करून दाखवणार. प्रार्थना करूया. हां बोला ना. हां 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 दिला नाही. बरोबर. बरोबर. हां चांगला प्रश्न आहे
एक लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा जन्म कसा झाला? पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. त्यामुळे तो पहिल्यापासून पवित्र होता, त्यामध्ये कुठली शंका नाही. कारण ज्यावेळेस पापातून आमचा जन्म कधी होतो? ज्यावेळेस एक स्त्रीचा आणि पुरुषाचा संबंध येतो. पापाचं बीज असल्यामुळे प्रत्येकजण आपण जन्मताच पापी आहोत. म्हणून हा काय म्हणतो, दावीद राजा काय म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे. आपण सर्वजण जन्माचे पापी आहोत. येशू ख्रिस्तामध्ये एकच फरक आहे, जन्माचाच तो पापी नव्हता, कारण त्याचा जन्म पवित्र आत्म्याद्वारे कुमारिक मरेपासून झाला, म्हणजे पुरुषाचा संबंध येण्यापूर्वी झाला. जन्मापासून तो पवित्र होता. तितकाच तो पवित्र होता, अर्थात त्याला ज्ञान घ्यावं लागलं, कारण का तो पूर्ण मनुष्य होता. आता बघा, थोडं समजणं महत्त्वाचं आहे, कारण मनुष्य आणि देव यांचा संबंध एका मनुष्यामध्ये, या येशूमध्ये आलेला आहे. दुःख सोसणे ह्या सर्व गोष्टीमध्ये तो पूर्ण मनुष्य होता, परंतु तो दैवी आत्मा त्याच्यामध्ये आहे. तो त्या दिवशी पवित्रता जी त्यामध्ये होती ती त्याची दैवी होती. म्हणून लहानपणापासून तो पवित्र होताच, पण शिक्षण त्याला घ्यावं लागलं, कारण त्याला मनुष्याची भाषा येत नव्हती. तो इतका लहान झाला की त्याला बोलताही आलं नाही. तो बोलणं शिकला, भाषा शिकला, नियमशास्त्र, यहुदी रीतीप्रमाणे नियमशास्त्र शिकला, तसं तो ज्ञानाने अवगत होत गेला. आणि पूर्वीच्या काळी 12 वर्षाच्या मुलाला सर्व नियमशास्त्र समजणं महत्त्वाचं होतं. आणि तो इतका गांभीर्याने आपलं जीवन घेतलं. त्याला माहिती होतं आपल्याकडे फार कमी वर्ष आहेत, आपल्याला लवकरात लवकर कार्य करून निघून जायचं, म्हणून आपलं जीवन फार गांभीर्याने घेतलं. 12व्या वर्षी त्याला सर्व ज्ञान होतं. म्हणून तो म्हणतं की त्याच्या ज्ञानावर सगळे लोक थक्क झाले, कारण गुरुजनांवर तो वादविवाद म्हणजे कसं, आता आपण कशी चर्चा करतोय, ते गुरु म्हटले हा मशी हा आहे, मग तो सांगायचा नाही मशी म्हणजे असं आहे. नियमशास्त्रातून त्यांना समजावून सांगायचं होतं, लक्षात. तर त्यामुळं त्याला तेवढं ज्ञान हळूहळू यायला लागलं होतं 12 वर्षात. पण ते सामर्थ्य जे पाहिजे, देवाचं कार्य करण्याचे सामर्थ्य पाहिजे होतं, ते पवित्र आत्म्याशिवाय ते सामर्थ्याने तो संपन्न होणार नव्हता. आणि म्हणून तो 30 वर्षापर्यंत थांबला. त्यामुळे तो पवित्र होताच, पवित्रतेमध्ये खंड पडला नाही त्याच्या, पवित्र होता. परंतु सुवार्ता करण्यासाठी किंवा कार्य करण्याचे जे सामर्थ्य आहे ते पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर त्याला त्याच्याने शक्य झालं. लक्षात तुमच्या? त्यामुळं हां हां बरं हां हां बरोबर हां पूर्ण बरोबर हां हां कसं आहे आता ह्यांनी विचारल्यामुळे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो इथं. तो बालक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. बरोबर. मग म्हणजे ते तिच्यावर ते वादविवाद करून आला त्यावेळेस देवाची त्याच्यावर कृपा होती आणि त्यामुळे देवाने त्याला तेवढं ज्ञानाने वाढवलं. बरोबर आहे ना. म्हणजे कृपा हे तुम्हाला सांगितलं, हे जुन्या काळात कुठंच तुम्हाला दिसत नाही. पहिल्यांदा येशूला कृपा मिळाली. तसंच पवित्र आत्माची वस्ती जुन्या काळात तुम्हाला कुठंच दिसत नाही. हे पहिल्यांदा येशूकडे आले आणि म्हणूनच तो निष्पाप जीवन जगू शकला, बरोबर ना. आता हे जे म्हणतात की पवित्र आत्म्याचं, त्याला 5 टप्पे आहेत. ज्यावेळेस पवित्र आत्म्याविषयी तू बोलतो ना, येशू ख्रिस्ताचा, आणि तेच टप्पे आमच्या जीवनामध्ये झाले पाहिजेत. येशू ख्रिस्ता विश्वासणारे या अर्थानं, जे येशू ख्रिस्ताचं पवित्र आत्म्याशी नातेसंबंध होता तो आमच्याशी पण असला पाहिजे, तर आम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण असं कार्य करू शकतो. पहिलं म्हणजे टप्पा म्हणजे जन्म. त्याचा जन्म पवित्र आत्म्यापासून झाला होता. तसंच आमचा पवित्र आत्म्याने जन्म झाला पाहिजे. येशूंनी काय म्हटलं, नव्याने जन्माला वाचून कुणाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आणि बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो खरा, पण माझ्या मागो जो येणार आहे तो अग्नी व पवित्र आत्म्याने तुझा बाप. हां, तर एक तर जन्म पवित्र आत्म्यापासून होणं गरजेचं. त्यामुळे आमचा नवा जन्म पवित्र आत्म्यापासून झाला पाहिजे. दुसरी गोष्ट बाप्तिस्मा. जरी जन्म पवित्र आत्म्यापासून होता तरी तिथेच थांबून चालत नाही. त्याची पुढची पायरी म्हणजे पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणं सुद्धा गरजेचं आहे. येशूचं असं झालं, जन्म पवित्र आत्म्याने झाला, परत बाप्तिस्मा एक नवा अभिषेक, एक नवं त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, एक प्रसंग त्याच्यावर आला होता. बाप्तिस्मा हे नवा गोष्ट त्या ठिकाणी घडणं गरजेचं होतं. बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने झाला पाहिजे. नंतर पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन तो चालला पाहिजे. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्याने कार्य केलं. पवित्र आत्म्याने तो विजयी जीवन जगला पाहिजे. ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याला अरण्यात घेऊन गेला, सैतानावर विजय मिळवण्यासाठी कोणी मदत केली? पवित्र आत्म्याने. आणि 5वं म्हणजे पवित्र आत्म्याने सामर्थ्यशील झाला पाहिजे. नंतर तो सामर्थ्यवान होऊन गालिलात आला आणि त्याची कीर्ती चौतर पसरली असं म्हटलेलं आहे. तर ह्या 5 गोष्टी पवित्र आत्म्याने झाल्या पाहिजेत. ह्याचे आपल्याला शेवटचं आपण पाहूया, लूकमध्ये जाऊया. लूक एकच मिनिट. हां,
आता बघा लुकामध्ये हां लूक 1:35 काढा पहिलं. 1:35 काय म्हटले तिथं? हां 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 मग जन्म काय झाले कशाने? पवित्र आत्म्याने. बरोबर, पवित्र आत्म्याने जन्म झालाय. आता तिसरा अध्याय 22 वचन. तीन 22 हां हां हे काय झालं? टायटल काय याचं? बाप्तिस्म. बरोबर, बाप्तिस्म पवित्र आत्म्याने झाला. तिसरं 4:1 हां आत्म्याच्या प्रेरणेने चालला. बरोबर, तिसरं हो 14 वचन 4:14. एक मिनिट 4:3 4:3 म्हणजे त्याची परीक्षा घेतली. परीक्षेमध्ये तो विजय झाला का? पवित्र आत्म्याने तो विजयी झाला. बरोबर ना, म्हणजे विजय होणं, पवित्र आत्म्याने विजय होणं. आणि 4:14 सामर्थ्य. बरोबर, ह्या 5 गोष्टी आमच्या जीवनामध्ये सुद्धा झाल्या पाहिजेत. पवित्र आत्म्याने जन्म, नवा जन्म पवित्र आत्म्याने, पवित्र आत्म्याचा नव्याने अभिषेक. ओके, पवित्र आत्म्याने प्रेरणेने रोज चालणं. रोज एकदाच नाही, रोज चालायचं. पवित्र आत्म्याने प्रत्येक मोहपाशावर विजय मिळवायचा. कसं विजय मिळवायचा आपण आता पाहिलं कृपेच्याद्वारे. आणि पवित्र आत्म्याने सामर्थ्यशाली होऊन कार्य करायचं. ह्या 5 गोष्टी आमच्या जीवनामध्ये झाल्या पाहिजेत. हां हां बोला. हो हो घेता येईल ना. ठीक आहे, ओके चालेल. ब्रदरचं म्हणणं आहे की आपण प्रश्न उत्तर पण घेतले पाहिजे. तर तुम्ही असं करत जा. इनफॅक्ट मी असं म्हणेल की तुम्ही आता आपण ज्या पवित्र आत्म्याविषयी बोलवते, पवित्र आत्म्याविषयी तुम्हाला मनामध्ये जे काही शंका आहेत, प्रश्न आहेत किंवा पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला काही समजत नाही, आपण ते तुम्ही लिहून आणत जा. ऐन वेळेस कसं विचार करायला होत नाही. तुम्ही होमवर्क करा. शेवटी कसं नुसतं आपण येऊन बसण्यापेक्षा आठवड्याभर होमवर्क करा. तुमचे काय शंका कुशंका असेल आपण असं करू, एक अर्धा तास आपण त्यासाठी वेगळा ठेवूया. अच्छा, मी अर्धा तास शिकवेल, अर्धा तास आपण प्रश्न उत्तर घेऊ. त्यातूनही बरंच काय शिकायला मिळतं. पवित्र आत्म्याचं प्रश्न उत्तर घेऊन त्याप्रमाणे आपल्याला प्रश्नाचे उत्तराचे निरसन किंवा कुणाला काही सांगायचं असेल, कुणाला काही ॲड करायचं असेल, तुमचे काय विचार असतील, तुमच्याकडूनही मला शिकायचं. तुम्ही प्रत्येकजण मी तुम्हाला शिकवतो, पण मलाही तुमच्याकडून काही शिकायचं. त्यामुळे आपण इंटरॅक्शन झाले पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? तर पुढच्या वेळपासून आपण एक 15-20 मिनटं प्रश्न उत्तरासाठी नक्की घेऊया. त्याप्रमाणे आपल्याला बरेचसे प्रश्नाचा उलगडला. आता शिमोने प्रश्न विचारला, ब्रदरने विचारला, तसं प्रत्येकाने थोडंसं कुतूहलाने आपले काय मनात शंका किंवा प्रश्न असेल ते लिहून ठेवा. म्हणजे मग ते विचारायला थोडं सोपं जातं. ओके, प्रार्थना करा. प्रार्थना करूया. धन्यवाद 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 करतो परमेश्वर, तुझ्या नावाला मान आणि गौरव देतो. प्रभुता परमेश्वर, ही सुंदरशी वेळ आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू दिली. प्रभुता परमेश्वर, म्हणून धन्यवाद देतो प्रभू. इतका सुंदरसा वेळ आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये घालवला. प्रभुता परमेश्वर, पवित्र आत्म्याविषयी